नमस्कार. मी ॲडव्होकेट तनुजा जाधव, को फाउंडर ऑफ कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणेतर्फे आजच्या वेबिनारमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि तुम्ही हा जो आमच्या वेबिनारला प्रतिसाद दिलेला आहे त्याकरता आणि आज तुम्ही या वेबिनारमध्ये सहभागी झालेले आहात, त्याकरता आमच्या एंटायर टीमतर्फे मी तुमचे आभार मानते. वेबिनारची सुरुवात करण्या अगोदर मी थोडक्यात आपल्याला कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दलची माहिती देऊ इच्छिते. ही इन्स्टिट्यूट 2022 पासून आम्ही सुरू केलेली आहे. मी अर्थात ॲडव्होकेट तनुजा आणि माझे असोसिएट पार्टनर ॲडव्होकेट राजेश कातोरे. वी आर दी फाउंडर्स ऑफ कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे. या कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन पद्धतीने सिव्हिल लिटिगेशन अँड क्रिमिनल ट्रायल या 2 टॉपिकवर आम्ही ऑनलाईन पद्धतीने सेशन्स कंडक्ट करतोय, कोर्स आम्ही कंडक्ट करतो आहोत. या इन्स्टिट्यूट फॉर्म करण्याचे 2 मेन उद्दिष्ट होते. आम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिस सुरू केली, त्यावेळेला आम्हाला आलेल्या अडचणी, लॅक ऑफ कोर्टरूम नॉलेज म्हणजे आपण जेव्हा LLB डिग्री घेतो आणि सनद घेऊन बाहेर पडतो, तेव्हा माझ्यासमोर आलेले जे काही मॅटर्स असतात, तिथे त्या मॅटर्सला मी कोर्टासमोर इंडिपेंडेंटली रिप्रेझेंट नाही करू शकत. सो तिथे कोर्ट प्रॅक्टिस म्हणजे काय? कोर्ट प्रोसिडिंगमध्ये काय? आणि नेमकी आपल्या क्लायंटची केस आपण तिथे कशी प्रेझेंट करावी आणि त्या अनुषंगाने ड्राफ्टिंगपासून टिल जजमेंटपर्यंत कसं तिथे कोर्टात काम चालतं, हे आम्ही या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कोर्स शेड्यूल करून सुरू केलेलं आहे. कोर्स वेबिनारच्या एंडला मी या सर्वांची माहिती आपल्यासोबत शेअर करेनच. सो वेबिनार सुरू करण्या अगोदरच टॉपिक आपल्याला माहितीच आहे, की आपण हा वेबिनार जो आहे क्रिमिनल केसेसच्या संदर्भात ऑर्गनाइज केलेला आहे. बऱ्याच मुलांची आम्हाला रिक्वेस्ट होती, की तुम्ही असे वेबिनार्स घेऊन आम्हाला त्या संदर्भातली माहिती त्यांना मिळावी. सो त्यांच्या रिक्वेस्ट ज्या काही आमच्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या, तर त्या अनुषंगाने आम्ही हा आजचा वेबिनार ऑर्गनाइज केलेला आहे. सो मी आजच्या वेबिनारचे जे स्पीकर आहेत, जे आपल्याला एफ-आय-आर, अरेस्ट, रिमांड आणि टिप्स फॉर जे-एम-एफ-सी प्रिपरेशन ह्याच्यावर जे मार्गदर्शन करतील, ते स्पीकर आहेत ॲडव्होकेट शिशिर शिवाजीराव हिरे आणि ॲडव्होकेट राजेश कातोरे. मी सरांबद्दल थोडक्यात माहिती देऊ इच्छिते. त्यानंतर आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करूया. सन 1995 पासून मालेगाव येथून सरांनी प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर महाराष्ट्र शासन तर्फे CBI केंद्र सरकार यांच्यासाठी वेळोवेळी विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत असताना ॲडव्होकेट हिरे सर यांनी मालेगाव दंगल, धुळे दंगल, भीमा कोरेगाव दंगल तसेच अमरावती दंगल अशा झालेल्या अनेक दंगलींमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिलेले आहे. तसेच ते काम पाहत असताना पोलिसांचे त्यांनी प्रतिनिधित्व सुद्धा केलेले आहे. त्याचबरोबर TRP केस असेल, स्पॉन्जी केस असेल, तसेच तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह व तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भात जे चांदीवाला आयोग नेमला गेला, त्यामध्ये देखील सरांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच पुणे येथे घडलेल्या ललित पाटील ड्रग्ज केसमध्ये, ज्यामध्ये हजारो कोटींचे इंटरनॅशनल ड्रग रॅकेट मिळाले, त्यामध्ये देखील सर विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत आहेत. अशा सर्व स्तरांवरती काम करत असताना सर वेळोवेळी सामाजिक विषयांवर देखील लेखन करत असतात. ॲडव्होकेट हिरे सर यांनी या सर्व अनुभवांवर नंतर 2 पुस्तके देखील लिहिलेली आहेत. त्यामुळे एक पुस्तक आहे आर्थिक गुन्हे का आणि कसे व त्यावर उपाय काय? तसे दुसरे बुक आहे लँड इश्यूज इन इंडिया. तसेच 2010 साली सरांनी रोटरी क्लब ऑफ इंडियातर्फे वकिलांकडून प्रतिनिधित्व करत असताना अमेरिका येथील होवर्ड युनिव्हर्सिटी येथे 2 महिन्यांचा अभ्यास दौरा देखील केलेला आहे. सर एकमेव असे वकील आहेत ज्यांच्यावरती डिस्कव्हरी चॅनलने इंडियाज मनी माफिया या नावाची एक सीरियल देखील प्रकाशित केलेली आहे. सो मी आता हिरे सरांना विनंती करेन, की त्यांनी आजच्या या वेबिनारची सुरुवात करावी आणि त्यांचं एंटायर टीमतर्फे, इन्स्टिट्यूटतर्फे मी त्यांचं आजच्या वेबिनारमध्ये स्वागत करते. वेलकम सर. नमस्कार. मी नमस्कार. असं आज निश्चित केलेलं आहे की मी मराठीत आपल्या सगळ्यांशी बोललं पाहिजे. ज्यावेळेस मी सहभागींची सगळी यादी बघत होतो, त्यावेळेस मला असं लक्षात आलं की प्रिडॉमिनेंटली आपले सगळे मराठी माणसं इथं आहेत. आणि माझा स्वतःचा अट्टहास असा असतो की इतर राज्यांमध्ये ज्या वेळेस मी वकिलीला जातो, मला अगदी चेन्नई हायकोर्टात देखील असं जाणवलं, त्रिवेंद्रमच्या हायकोर्टात असं जाणवलं की तिथला स्थानिक वकील हा त्याच्या भाषेत हायकोर्टाशी सुद्धा युक्तिवाद करत असतो. आणि
मराठी माणूस मात्र आपल्या मुंबईच्या उच्च न्यायालयात अनेक अडचणी त्यासाठी आहेत, यात काही वाद नाही. पण आपण मराठीत बोलायला काहीसं घाबरत असतो. आणि म्हणून मी आज ठरवलंय, की मी आज आपल्या सगळ्यांशी जो काही संवाद करणार आहे, तो मराठीतला संवाद करणार आहे. सर्वप्रथम मी आपल्याला एक विचारू इच्छितो, की माझं बोलणं आपल्याला ऐकू येतंय काय? बोलणं ऐकू येतंय माझं? येतोय सर आवाज. Yes, sir. येस सर. We धन्यवाद. can hear you. Yeah, thank you. While switching over on the topic, let's check what is given to us. आपला आजचा टॉपिक आहे क्रिमिनल केसेस, प्रॅक्टिस अँड कोर्ट प्रोसिजर. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस आणि कोर्ट प्रोसिजरच्या संदर्भात म्हटलं जातं, असं गमतीने अनेक वेळा म्हटलं जातं, प्रॅक्टिस व्हॉट यू वॉन्ट, अ प्रॅक्टिस व्हॉट यू वॉन्ट अँड प्रोसिजर वॉन्ट, जज डिसाइड्स. हे गमतीने जरी म्हटलं जात असलं तरी क्रिमिनल प्रोसिजर कोड पूर्वीचा किंवा आत्ताच BNSS या दोघांकडे जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की यात एक प्रोसिजर जरी दिलेली असली तरी अनेक वेळा प्रोसिजर ती जी वकील कोर्टापुढे मांडतो, नो डाऊट यातल्या काही स्टेप्स ठरलेल्या आहेत आणि त्या स्टेप्सचं फॉलोइंग करत, त्या स्टेप्सला आपल्याला फॉलो करत पुढे जायचं असतं. आणि ह्या स्टेप्स ज्या वेळेस आपण फॉलो करतो त्या वेळेस त्याच्यात डेव्हिएशन होत नाही का, तर कायद्यात मला अनेक वेळा असं जाणवलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण प्रॅक्टिकल वर्क ज्याला म्हणतो, ज्याला आपण प्रॅक्टिकल वकिली आपण ज्याला म्हणतो, ती प्रॅक्टिकल वकिली करत असताना अनेक वेळा असं जाणवलेलं आहे की प्रोसिजर ही त्या कोर्टांवर देखील काही वेळा अवलंबून असते. कोर्ट्स काही वेळा आपली वेगळी स्वतःची प्रोसिजर अडॉप्ट करतात. हे म्हणत असताना माझं असं म्हणायचं नाहीये मला की कायद्याच्या बाहेर जाऊन प्रोसिजर अडॉप्ट होते, असं मला म्हणायचं नाहीये. पण क्रिमिनल मॅटर्समध्ये काहीशी फ्लेक्झिबिलिटी प्रोसिजरमध्ये येत असते. पण ही काहीशी फ्लेक्झिबिलिटी येत असताना CRPC कुठेही ओव्हररूल केलं जात नाही किंवा नवीन BNS कुठेही ओव्हररूल केलं जात नाही. त्यामुळे मी गमतीनं आपल्याला असं म्हटलं होतं, प्रॅक्टिस व्हॉट यू वॉन्ट अँड प्रोसिजर व्हॉट जज डिसाइड्स. ही खरी क्रिमिनल लॉची ख्याती आहे, ही खरी क्रिमिनल लॉची एक वैशिष्ट्यपूर्ण असं त्याचं अंग आहे. आणि हे आपण लक्षात ठेवलं तर मला वाटतं विधी व्यवसाय करणं काहीसं सोपं होतं. आजच्या ह्या टॉपिकला सुरुवात करत असताना एक गोष्ट मला प्रामुख्यानं सांगावीशी वाटते. काल मी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे माननीय जस्टिस किंवा आपले CJI डॉक्टर धनंजय चंद्रचूड साहेब यांचं भाषण ऐकत होतो आणि एक शब्द फार त्यांनी ह्या सगळ्या भाषणात अतिशय चांगला सांगितला होता की मी गरजवंतांच्या कामी आलो, यापेक्षा मोठं काहीच नाहीये. मी समाजातल्या त्या वर्गाच्या कामी आलो जो वर्ग माझ्यापर्यंत पोहोचूही शकत नव्हता. मी त्या वर्गाच्या कामी आलो ज्या वर्गाला मी ओळखतही नव्हतो आणि अशा वर्गाच्या मी कामी आलो, यापेक्षा मोठं समाधान काही नाहीये. हे ज्यावेळेस चंद्रचूड साहेबांनी कालच्या भाषणात सांगितलं, ते ऐकत असताना मला असं वाटलं की येणाऱ्या सगळ्या पिढीनं जे विधी व्यवसायात आहेत किंवा ज्यांना ज्यांना विधी व्यवसायात यायचं आहे, ह्या प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्हाला गरजवंतांच्या कामी यायचंय. कारण समाजात एक फार मोठा वर्ग असा आहे ज्याला मी नेहमी डाऊन ट्रोडन, असा माझा एक अतिशय आवडता असा शब्द आहे. ते डाऊन ट्रोडन्स असे आहेत की ह्या डाऊन ट्रोडन्ससाठी खऱ्या अर्थानं कुणी नाहीये तुमच्या आमच्याशिवाय. आणि यांच्यासाठी जर उभं राहायचं असेल तर ते उभं राहण्याचं काम वकिलाला करावं लागणार आहे. त्यांच्यासाठी उभं राहण्याचं काम युवा पिढीला करावं लागणार आहे, वकिलांमधल्या युवा पिढीला करावं लागणार आहे. समाजातलं एकही क्षेत्र असं नाहीये की जे डाऊन ट्रोडन्सवरती अन्याय करत नाही. समाजातल्या खालच्या वर्गावरती अन्याय वैद्यकीय व्यवसायाकडून होतो, वैद्यकीय व्यावसायिकांकडून होतो, आर्किटेक्ट्सकडनं होतो, इंजिनियर्सकडनं होतो, पुढाऱ्यांकडनं होतो, पोलिसांकडनंही होतो. इव्हन मी पुढे जाऊन आपल्याला सांगेल की न्याय यंत्रणेकडून देखील समाजातल्या डाऊन ट्रोडन्सवरती अन्याय होत असतात. मुंबई उच्च न्यायालयाची जर परिस्थिती आपण अशी लक्षात घेतली तर असं लक्षात येईल की जे धनदांडगे आहेत त्यांचे बेल ऍप्लिकेशन्स हे अतिशय कमी कालावधीत लागतात. काही लोकांचे बेल ऍप्लिकेशन्स वर्षानुवर्ष लागत नाही, 6-6 महिने, 1-1 वर्ष ते हिअरिंगला सुद्धा येत नाही. याच्या मागचं कारण असं असतं की त्यांच्यासाठी भांडणारा कोणी नसतो आणि यांच्यासाठी भांडण्याची जबाबदारी ही तुमच्या माझ्यासारख्यांवरती आहे. माझ्या वकिलीला आज 26-27 वर्ष जरी झालेले असले तरी मी स्वतःला एक युवा विधिज्ञ समजतो. मी नेहमी सांगतो की मी एक यंग टर्क्स मधला वकील आहे, ज्याच्या पोटात समोरच्यावरचा अन्याय पाहून दुखून आलं नाही असा माणूस असेल तर तो मेलेला माणूस आहे असं समजलं पाहिजे, असं माझं म्हणणं. समोरच्यावरचा अन्याय ज्या क्षणी आपल्या लक्षात येईल त्या क्षणी आपण पेटून उठलं पाहिजे आणि ही पेटून उठण्याची जबाबदारी मला वाटतं युवा पिढीवरती.
आणि त्याच अनुषंगानं आजचे जे सगळे विषय आपल्या समोर आलेले आहेत ते त्याच अनुषंगाने आहे. त्यातला एक विषय आहे FIRचा. पूर्वीचं सेक्शन 154 किंवा BNS मधलं नवीन सेक्शन, ह्या सगळ्या कलमांचं आपण जर अवलोकन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की FIR म्हणजे काय वेगळी आहे. माझ्यावरती झालेला अन्याय, माझ्या संदर्भात घडलेली घटना किंवा जी घटना मी पाहिलेली आहे आणि तिचं मला जाणवतंय की तिची नोंद पोलीस खात्याने घेतली पाहिजे. कारण ते करणारा जो कोणी आहे, जो कोणी रॉंग डुअर आहे, जो ती घटना करतोय, जो तो कोणता तरी अन्याय करतोय, मग तो अन्याय कशाही पद्धतीचा असो, ज्याला आपण FIR 154च्या संदर्भात जेव्हा बघू त्यावेळेस साधारणतः आपल्या लक्षात असं येतं की जे कॉग्निझेबल ऑफेन्सेस आहेत, जे सिरियस ऑफेन्सेस आहेत, ज्यांच्याबद्दल पोलीस प्रत्यक्षपणे आपली नोंद घेत असतात. अशी FIR नोंदविण्याची जबाबदारी मग कोणावरती आहे? ज्याच्यावर अन्याय झाला हा त्याच्यावरच फक्त आहे की ज्याने तो अन्याय बघितलाय त्याच्यावर? कायदा असं सांगतो किंवा कायद्याचं तत्वप्रणाली असं सांगते, ज्युरिस्प्रुडन्स असं सांगतं दॅट लॉ कॅन बी सेट इन मोशन बाय एनीवन. याचाच अर्थ असा होतो की माझ्यावरच प्रत्यक्ष अन्याय झाला पाहिजे याची गरज नाहीये. हा अन्याय माझ्या संदर्भातच असला पाहिजे अशीही गरज नाहीये. रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या माणसाच्या पोटात जर चाकू खोपसला जात असेल आणि त्याचा जर स्पेक्टेटर मी असेल तर मी ती गोष्ट सायलेंट स्पेक्टेटर म्हणून बघायची आहे की कायद्याचा वापर करून मी त्याची गुन्हा नोंदवायला जायचं आहे. याचा प्रत्येकाला आपला आपला चॉईस आहे. आणि म्हणून त्या FIRच्या संदर्भात असं म्हटलं गेलेलं आहे की लॉ कॅन बी सेट इन मोशन बाय एनीवन. त्यामुळे हा प्रश्नच कधी उभा राहत नाही की हा कायदा किंवा ही कंप्लेंट फक्त एका विशिष्ट माणसानंच दिली पाहिजे, एका विशिष्ट घटकाने, एखाद्या विशिष्ट सेगमेंट्सनेच दिली पाहिजे असं नाहीये. कायदा सांगतो FIR कोणीही नोंदवली पाहिजे आणि अशी FIR नोंदवण्यासाठी आपल्यासारख्यांना काम करावं लागणार. मी आजचं जे आपल्याशी संभाषण करतोय ते सगळं संभाषण तुम्ही आणि आपली जबाबदारी, कायद्याप्रती असलेली वकिलांची जबाबदारी या संदर्भात मी खरं बोलणार आहे. ही गोष्ट तेवढीच खरी आहे की FIR नीड नॉट बी अन इन्सायक्लोपीडिया. FIR मध्ये हे नाहीये ते नाही असं म्हणायचा अधिकारच कोणाला खऱ्या अर्थानं नाही. म्हणजे ना तो अधिकार विरोधी पक्षाचं किंवा विरोधी मताचं वकीलपत्र घेऊन येणाऱ्या वकिलांना आहे, ना मेहरबान कोर्टांना आहे. त्याचं कारण असं आहे, असं अनेक न्यायालयीन निवाड्यांमध्ये सांगितलं गेलंय की FIR नीड नॉट बी अन इन्सायक्लोपीडिया. याचाच अर्थ असा आहे की जे माझ्या समोर घडलंय, जेवढं मी बघितलंय तेवढं जरी मी नमूद केलं, त्याच्यात 4 लोक त्या कॉन्स्पिरसीमध्ये असतील पण दिसणारा मला एकच माणूस असेल, तर मी त्या दिसणाऱ्याचंच नाव टाकलेलं असेल तरी देखील माझी FIR ही कायद्याने परिपूर्ण अशी आहे. आणि अशा FIRचं महत्व हे गुन्हा साबित होत असताना अनन्यसाधारण असं असतं. या संदर्भात ज्यावेळेस मी म्हणालो की FIR कोणीही देऊ शकतो किंवा घटनेच्या संदर्भातला वाद कोणीही उपस्थित करू शकतो, त्यावेळेस आपल्या समोर अशा अनेक नावाजलेले खटले येतील की जिथं थर्ड पार्टीजने FIR दिलेले आहेत, ज्यांचा त्या घटनेशी त्या अर्थानं संबंध नव्हता, ते अफेक्टेड पार्टीज नव्हत्या, तरी देखील त्यांनी त्या संदर्भातल्या FIR दिलेल्या आहेत. त्या FIR उचलल्या गेलेल्या आहेत आणि त्या FIRच्या आधारावरती खटले पुढे गेलेले आहेत. त्यामुळे गरजेचं नाहीये की FIR हे फक्त ज्याच्यावरती अन्याय होतो त्यानेच दिली पाहिजे. एक नक्की आहे की FIR ही कन्साइज असावी. एक नक्की आहे की FIR ही पिन पॉइंटेड असावी. व्हेग स्वरूपातल्या तक्रारी, त्याच्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं बंडल तिथं आणून ठेवणं, ज्याला शुद्ध मराठीत आपण फापट पसारा म्हणू, असा वेगवेगळा पसारा तिथं आणून ठेवणं हे मात्र कायद्याला अपेक्षित नाही. कायदा सांगतो की आपली FIR ही नीटनेटकी असावी. कायदा सांगतो आपली FIR पिन पॉइंटेड असावी. ज्या माणसाने जी गोष्ट केली आणि जी मी बघितलेली आहे ती तिथं मांडणं गरजेचं आहे. हा त्या FIRचं साधारणतः स्वरूप असलं. कोणत्याही कॉग्निझेबल घटनेची FIR द्यायला गेल्यानंतर ती नोंदवून घेण्याची जबाबदारी पोलिसांवरती आहे. अनेक वेळा असं होतं की बार्किंग ऑफ केसेस हा एक प्रकार पोलीस खात्यात फार मोठ्या प्रमाणात असतो. घटनेची नोंद घेतली जात नाही, त्याच्या मागे अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण असं आहे की एखाद्या गोष्टीची नोंद जर मी घेतली, माझ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जर मी नोंद घेतली, तर माझ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे असा समज अनेक वेळा समाजाचा किंवा त्यांच्या वरिष्ठाचा होऊ शकतो आणि त्यामुळे गुन्ह्याच्या गोष्टींची नोंद घेतली जाते. यावेळेस वकील म्हणून काम करत असताना आपल्यापुढे अतिशय सोपे असे ऑप्शन्स आहेत. एखादी व्यक्ती खबर द्यायला गेली, एखादी व्यक्ती FIR द्यायला गेली, ती FIR घेतली गेली नाही.
एक रिटर्न ऍप्लिकेशन तयार करा, घडलेल्या घटनेबद्दलची सगळी माहिती लिहा, त्या रिटर्न ऍप्लिकेशनच्या प्रती त्या पोलीस स्टेशनच्या संदर्भात जे काही वरिष्ठ आहेत, मग तिथले एसीपी असतील किंवा ग्रामीण भागात डीवायएसपी असतील, शहरी भागात डीसीपी असतील, ग्रामीण भागामध्ये ऍडिशनल एसपी असतील, एसपी असतील, यांच्यापर्यंत ती तक्रार पोचवा. या तक्रारी आता ईमेलच्या माध्यमातून आपल्याला अतिशय सहजतेने या तक्रारी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्यापर्यंत पोहोचवता येतात आणि हे पोहोचवण्याच्या संदर्भातले प्रॅक्टिकल ऍडवाइजेस देण्याचं काम तुमचं आमचं असणार आहे. मित्र, नवीन कायद्यामध्ये एक सुधारणा निश्चित झालेली आहे की पोलिसांना आता ज्युरिडिक्शन नाहीये मला ही फिर्याद घेण्याचं, किंवा हा गुन्हा माझ्या हद्दीत घडलेला नाही आणि त्याच्यामुळे मी तुमची फिर्याद घेणार नाही असं म्हणायची सोय राहिलेली नाही. नवीन कायद्याने पोलिसांवर हे बंधन आणलेलं आहे की ही कंप्लेंट, ही तक्रार तुझ्या हद्दीत घडलेली असो नसो, हा गुन्ह्याचा प्रकार तुझ्या हद्दीत झालेला असो नसो, तुम्हाला ही फिर्याद घ्यावी लागणार आहे आणि अप्रोप्रिएट कोर्टाकडे ती तुम्हाला ट्रान्सफर करावी लागणार आहे. नवीन कायद्याने अनेक चांगल्या सुधारणा आज आणलेल्या आहेत. नवीन कायद्याने फक्त चांगल्याच सुधारणा आणल्यात असं माझं म्हणणं नाही. काही ठिकाणी कायदा क्लिष्ट झालेला आहे. ज्याप्रमाणे जुन्या 156(3) होतं, सीआरपीसी 156(3) होतं. जुन्या 156(3) मध्ये अतिशय स्पष्ट अशी तरतूद होती की एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होत असेल, पोलीस त्याच्या दखलपात्र गुन्ह्यांची नोंद घेत नसतील, दखलच घेत नसतील, तर तो कोर्टाकडे येऊ शकत होता. कोर्टाकडे तक्रार दाखल करून त्याच्या संदर्भात तो गुन्हा नोंदविण्याच्या संदर्भात आणि तपास करायबाबतचे निर्देश पोलीस यंत्रणेला मिळवू शकत होता. आज परिस्थिती मात्र थोडीशी विपरीत झालेली नव्या कायद्याने, ज्याच्यावरची क्लॅरिटी येणं अजून बाकी आहे. पण आज तरी परिस्थिती अशी आहे की अशी एखाद्या कॉग्निझेबल ऑफेन्सेस बद्दल 175 नुसार जर कोणी, नवीन कायद्याचं कलम 175 नुसार जर कोणी तक्रार द्यायला गेलं तर त्याची तक्रार न्यायालयात घेतली तर जाते, पण मॅजिस्ट्रेट्सला आज गरजेचं करण्यात आलंय की त्यांना समोरच्या पार्टीजला म्हणजे प्री कॉग्निजन स्टेजमध्येच आरोपीला नोटीस काढावी लागते आणि एकदा की आरोपीला नोटीस काढली गेली की आपल्याला माहिती की किती अडथळे त्याच्यात येऊ शकतात. याबद्दल बऱ्यापैकी डेलिब्रेशन सगळीकडे चाललेलं आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षभरात 6 महिन्यातच या संदर्भातले निवाडे यायला लागतील. कर्नाटक हायकोर्टाचा एक लेटेस्ट निवाडा पण याच्यावरती आलेला आहे की 175 मध्ये आरोपीला किंवा संभाव्य गुन्हेगाराला किंवा संभाव्य ज्याच्यावरती दोषारोपपत्र येऊ शकतं अशा माणसाला प्री कॉग्निजन स्टेजमध्येच नोटीस काढणं योग्य होणार नाही, अशा पद्धतीचं निवाडा आलेला आहे. माझं सुद्धा लॉजिकली मत याबाबत असं आहे, म्हणजे जे आज जेएमएफसीची तयारी करतात असेही काही लोक इथं असतील, माझं स्वतःचंही लॉजिकल मत असं आहे की जर हीच अनॉलॉजी जर स्ट्रेच केली की 175 मध्ये गुन्हा दाखल करायच्या स्टेजलाच मॅजिस्ट्रेटने जर आरोपींना नोटीस काढायची असेल, तर मग ज्यावेळेस आपण डायरेक्ट एखाद्या खुनाची फिर्याद द्यायला जाऊ, मग त्यावेळेस ज्याच्यावरती खुनाचा वहीम आहे किंवा याने खून केलेला आहे असं फिर्यादी म्हणतोय, मग त्याला सुद्धा नोटीस का काढली जाऊ नये. मला वाटतं की याबद्दलचा निवाडा लवकरच येईल आणि ह्या सगळ्या पोझिशन्स येणाऱ्या दिवसांमध्ये क्लिअर होणार आहे. थोडंसं आपण विषयापासून लांब गेलेलो होतो. मी पुन्हा एकदा एफआयआर कडे वळतो. एफआयआर कशी असावी याबद्दल मी आपल्याशी बोललेलो आहे, पण नुसती एफआयआर देऊनच विषय संपतो का? एफआयआर मध्ये एखादी गोष्ट राहून गेलेली असेल तर मग त्या फिर्यादीला काय उपलब्ध होतात, काय मार्ग त्याच्या पुढे शिल्लक असतात? त्या एफआयआर मध्ये जर काही विषय राहून गेलेले असतील सांगायचे किंवा काही गोष्टी नंतरही त्याला कळलेल्या असू शकतात, तर अशी व्यक्ती त्या सगळ्या समजलेल्या गोष्टींबाबत सप्लिमेंटरी स्टेटमेंट आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण पुरवणी जबाब म्हणतो, असं पुरवणी जबाब देऊ शकतो. मात्र त्या पुरवणी जबाबाचं स्थान हे 161च्या स्टेटमेंटचं असतं. म्हणजे 161चं जे स्टेटमेंट आहे, फिर्यादीने दिलेलं 161चं स्टेटमेंट असं त्याचं स्वरूप होतं. म्हणजे एफआयआर ला जी सँटिटी लाभलेली, एफआयआर ला जे पावित्र्य लाभलेलं आहे, पावित्रता लाभलेली आहे, ती पावित्रता अशा पुरवणी जबाबाला मिळत नाही. पण मी मूळ फिर्याद देत असताना ही बाब आपल्या पुढे का नाही सांगू शकलो याचं एक्सप्लेनेशन देण्याचा अधिकार मात्र त्या फिर्यादीला किंवा त्या अशा पद्धतीच्या 161चं स्टेटमेंट देणाऱ्याला निश्चित असते. या बाबतीत एक गोष्ट मला आपल्याला सांगायची की वकील म्हणून काम करत असताना फिर्यादीला किंवा पीडितेला काय अधिकार आहे याबाबतचं अवेअरनेस देणं, याबाबतची त्याला माहिती देणं, याची जबाबदारी निश्चितच तुमच्या माझ्यावरती आहे आणि ही जबाबदारी आपण अतिशय सजगपणे पार पाडली पाहिजे असं मला या संदर्भात वाटतं. एफआयआर ज्या वेळेस दिली जाते त्यावेळेस ती एफआयआर नुसतीच
मी काही प्रॅक्टिकल विषयांवर पण आपल्याशी बोलणार आहे. ही एफ-आय-आर नुसतीच कागदावरती उतरवून तुमची सही घेतली जात असते का हो? तर याचं उत्तर आहे नाही. तुमची फक्त कागदावरतीच उतरवून सही घेतली जात नाही आणि त्याच्यावरती त्यावेळच्या अंमलदाराची, म्हणजे ज्याला आपण स्टेशन हाऊस ऑफिसर ज्याला म्हणतो, म्हणजे SHO असं ज्याला म्हणतो आपण, स्टेशन हाऊस ऑफिसर ज्याला म्हणतो, फक्त त्याचीच एन्डॉर्समेंट तिथं होत असते का? आणि हे झाल्यानंतर तिला एफ-आय-आरचं स्वरूप येतं का? तर तसं नाहीये मित्रांनो. ज्यावेळेस एफ-आय-आर दिली जाते, निश्चितच ती एका कागदावरती उतरवून घेतली जाते. पण याशिवाय प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कायद्याने दिलेला प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅट, तो प्रिस्क्राईब फॉर्मॅट्स वरती सही झालीये का नाही, तर त्या क्षणी याची काळजी घेण्याची देखील जबाबदारी आपल्यावरती असते. जोपर्यंत लिहिलेली एफ-आय-आर आणि प्रिस्क्राईब फॉर्मॅट मधली एफ-आय-आर या दोन्ही गोष्टींची पूर्तता होत नाही, तोपर्यंत गुन्हा त्या क्षणी नोंदवला गेलेला आहे असं समजलं जात. आजच्या तारखेला एक CCTNS नावाचा प्रकार आलेला आहे. अनेक डेलिब्रेशन्स नंतर CCTNS आपल्याकडे आलेला आहे. म्हणजे क्रिमिनल केसेसची जी नोंद होत असते ती त्याच वेळेस सिस्टीम मध्ये पण होत असते, कॉम्प्युटरच्या सिस्टीम मध्ये पण होत असते. ह्या CCTNS ची नोंद, या CCTNS चा नंबर त्या एफ-आय-आर वरती येणं अतिशय गरजेचं असतं आणि अशा पद्धतीचा नोंद किंवा अशा पद्धतीची तारीख, वेळ नाही आली तर ती एफ-आय-आर अपूर्ण आहे असं देखील उद्या समजता येऊ शकतं. त्यामुळे CCTNS ची नोंद झाली का नाही याचं देखील काळजीपूर्वक अवलोकन तुम्ही आम्ही करून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस प्रोफार्मा मधली एफ-आय-आर घेतली जाते, त्या प्रोफार्मातल्या एफ-आय-आर वर देखील मूळ फिर्यादीची सही असणं गरजेचं असतं. अनेक वेळा आमच्या असं ऑब्झर्वेशन्स मध्ये येतं, असं अनेक वेळा अशी गोष्ट लक्षात येते की कागदावर एफ-आय-आर तर झालेली असते, एफ-आय-आर ज्याला फाडली ती एफ-आय-आर फाडली असं पण म्हटलं गेलेलं असतं, पण प्रोफार्मा मधल्या एफ-आय-आर वरती एकतर ती फिर्याद घेणाऱ्याची किंवा फिर्याद देणाऱ्याची या दोघांपैकी एखाद्याची सही अपूर्ण राहिलेली असते आणि असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस अशी गोष्ट, असा खटला कोर्टात स्थापित करायला अडचण निर्माण होऊ शकते. मित्रो, जो आपल्याला वेळ दिलेला आहे त्या वेळेत मला पुढे जायचंय. एक दुसरा विषय आजच्याच या एफ-आय-आरच्या संदर्भातच पुढे जाणारा होता आणि तो तशा अर्थानं अतिशय लॉजिकल पण आहे आणि तो विषय आहे प्रायव्हेट कंप्लेंटचा. आपण प्रायव्हेट कंप्लेंट ह्या विषयाकडे जर बघितलं तर कलम साधारणतः 190 ते 205 जुन्या CRPCचे या कलमांची आपल्याला जाणीव होते की हे दोन कलम आपल्या संदर्भात किंवा ही जी सिरीज आहे 190 ते 205 ही सिरीज आपल्या समक्ष उभी राहते जुन्या CRPCत आणि नवीन BNS मधले वेगळे सेक्शन्स त्याच्यात आहेत. पण ज्यावेळेस आपण या गोष्टीकडे बघतो, ज्यावेळेस आपण प्रायव्हेट कंप्लेंट्स कडे बघतो, त्यावेळेस काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की प्रायव्हेट कंप्लेंट म्हणजे नक्की काय असतं. प्रायव्हेट कंप्लेंट ही तोंडी किंवा लेखी स्वरूपात डायरेक्ट मॅजिस्ट्रेट पुढे, म्हणजे आपल्या जज साहेबांपुढे, ज्यांना JMFC किंवा मुंबई किंवा मेट्रोपॉलिटन शहरांच्या भाषेत MM कोर्ट्स म्हटलं जातं, अशांपुढे जाऊन मूळ फिर्यादी ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे पण ज्या गोष्टी फारशा कॉग्निझेबल नाहीत किंवा कॉग्निझेबल सदरात आपल्याला वळत्या करता येणार नाही अशा घटनेबद्दलची तो फिर्याद देत असतो आणि अशी जी काही फिर्याद दिली जाते तिला प्रायव्हेट अशी कंप्लेंट असं म्हणतात. प्रायव्हेट कंप्लेंट कशा स्वरूपात दिली जाऊ शकते? मी मगाशी आपल्याला म्हणालो होतो अगदी सुरुवातीलाच या गोष्टीची सुरुवात करत असताना, या विषयाची सुरुवात करताच, ओरल किंवा रिटर्न फॉर्म मध्ये प्रायव्हेट कंप्लेंट तुम्ही मॅजिस्ट्रेट पुढे देऊ शकता. तुम्ही मला प्रॅक्टिकली विचाराल तर ओरली अशी फिर्याद आजपर्यंत झाली आहे का? तर मी गेल्या 27-28 वर्षाच्या कारकिर्दीत वकिलीच्या मी कधीही अशा केसच्या समोर आलो नाही किंवा दिस सॉर्ट ऑफ केस नेव्हर केम अक्रॉस टू मी वेअर अ कंप्लेंट इज फाइल्ड जस्ट बाय अन ओरल सबमिशन. प्रत्येक वेळा जज आपल्याला असंच सांगतात की लिखित दाखल करा. त्यामुळे कायद्याने काही म्हटलेलं असलं, कुठेतरी उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं असो की ओरल देखील कंप्लेंट देता येऊ शकते प्रायव्हेट, तरी प्रॅक्टिकली असं होत नाही. तुम्हाला आम्हाला लेखी स्वरूपातच कंप्लेंट द्यावी लागते. त्यामुळे हे डोक्यात ठेवा की मला लेखी कंप्लेंट द्यायची. एक छोटस विषयांतर मी तुम्हाला सांगतो. जस्टिस कृष्णा अय्यर साहेबांचं हुसेन आरा खातून या नावाचं एक लँडमार्क जजमेंट आहे बेलवरचं आणि ह्या बेलवरच्या जजमेंटमध्ये म्हणजे ज्यांना मास्टर ऑफ लिबर्टी असं म्हटलं जायचं, जस्टिस कृष्णा अय्यर साहेबांना असं म्हटलं जायचं की मास्टर ऑफ लिबर्टी या माणसाने भारताच्या ह्युमन राईटच्या इतिहासात, मानवी हक्कांच्या इतिहासात
आरोपींच्या न्याय हक्कांबाबत जेवढं काम केलं तेवढं जगाच्या पाठीवर कोणी केलेलं नसेल असं कृष्णा अय्यर साहेबांबद्दल म्हटलं जायचं किंवा आजही म्हटलं जातं. परवा एक कॉन्ट्रोवर्सी पण या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात झाली होती. मला फार त्याच्यावरती भाष्य नाही करायचं. तर अशा जस्टिस कृष्णा अय्यर साहेबांनी असं सांगितलं होतं की बेल कॅन बी अप्लाइड इव्हन ओरली. मला खात्री आहे तुमच्यापैकी मी किंवा आणखीन इतर कोणीही ओरली बेल आजपर्यंत अप्लाय केलेला नाही. ओरल बेल अप्लाय करायची प्रोव्हिजन आहे हे जजेसला माहिती नाही का? तर माहिती आहे. ही प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे. पण कोणीही या पद्धतीचा प्रागतिक अप्रोच घ्यायला तयार नाहीये. पुढे जाणारा प्रोग्रेसिव्ह व्ह्यू घ्यायला कोणी तयार नाहीये. कुठेतरी जस्टिस कृष्णा अय्यर 1970च्या दशकात 1980च्या दशकात कुठेतरी सांगून गेले. पण आजही 2024 मध्ये देखील आपण हे फॉलो करायला घाबरतो आहोत किंवा हे फॉलो करत नाही. हे मोठं आपल्या देशाचं किंवा आपल्या संपूर्ण यंत्रणेचं दुर्दैव असं मला म्हणावं लागेल. आज तुमच्यातले काही लोक इथं आहेत ते भावी जजेस म्हणून येणार आहेत, न्याय यंत्रणेत असतील, जेएमएफसी स्तरावरनं, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनच्या स्तरावरनं सुरुवात करून कदाचित सर्व मुंबई उच्च न्यायालयापर्यंत किंवा आपल्या उच्च न्यायालयांपर्यंत देखील पोहोचतील. त्यांना माझं सांगणं असं असणार आहे की समाजाच्या गरजांच्या प्रती सजग राहा. हे मी सांगायचं उद्दिष्ट असं आहे की एखाद्या गरीब माणसाकडे जर वकील लावायला पैसा नसेल तर फक्त लिगल एडच त्याच्यासाठी काम करू शकेल का? असं नाहीये. तर त्यासाठी तुम्ही व्यक्तिशा पातळीवर देखील न्यायाधीश असतानाही काम करू शकाल. अगदी त्याला सांगितलं की तू ओरली मला सांग, मी तुझं म्हणणं नोंदवून घेतोय. आणि ते म्हणणं नोंदवून घेतल्यानंतर त्याच्या नोटिसेस जर तुम्ही पोलिसांना काढू शकलात तर मला वाटतं जे आपल्या लॉ फ्रेमर्स फक्त आपल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीजमध्ये किंवा पार्लमेंट्समध्येच बसतात असं नाहीये. तर लॉ फ्रेमर्स आपले या न्यायालयांमध्ये देखील बसतात, सर्वोच्च न्यायालयात बसतात, उच्च न्यायालयांमध्ये बसतात आणि ते त्यांच्या निवाड्यांच्या मार्फत देखील कायदा तयार करत असतात. अशा लॉ फ्रेमर्सचं जे काही खरं इंटेन्शन आहे ते पाळलं जाईल असं होऊ शकतं. असं थोडासा विषयांतर झाला. विषयांतर यामुळे झाला की कंप्लेंट कशी असली पाहिजे, ती ओरल फॉर्म मध्येच गेली पाहिजे की ती लेखी स्वरूपातच गेली पाहिजे, या संदर्भात बोलत असताना कुठेतरी हुसेन आरा खातून मला आठवली, जस्टिस कृष्णा अय्यर साहेबांचं योगदान आठवलं आणि म्हणून मी आपल्या समक्ष आलो, त्या विषयाला घेऊन आलो. यापेक्षा पुढे काय असू शकतं ज्यावेळेस एखादी लेखी तक्रार दाखल होऊ शकते किंवा दाखल करावीच लागते प्रायव्हेट कंप्लेंट म्हणून, त्यावेळेस एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट आणि विटनेस होत असतो. हा तसं मी आपल्याला जे सांगतोय त्या बेसिक काही गोष्टी सांगतोय की एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट आणि विटनेसेस होऊ शकतं. यातली खरी अडचण येते ज्या वेळेस जज साहेब स्ट्रिक्टली कायद्याला आधारित राहून सांगतात की विटनेसला तुम्ही बॉक्समध्ये टाका आणि त्याची चीफ घ्या. त्यावेळेस अनेक वेळा असं होतं की अशी काहीतरी चीफ घ्यावी लागणार आहे याची कल्पनाच आपल्यापैकी अनेकांना नसते. आणि ती अनेकांना यामुळे नसते की आपण सरळ धोपट मार्गावरनं चालत असतो. आजपर्यंत माझ्या सिनियरने काय मार्ग घेतलेला होता मी त्या मार्गावरनं चाललोय. माझे 4 सिनियर कलिग्स काय करतायत त्यांचं पाहून मी चाललेलो आहे. मी कायदा वाचायचा परिश्रम घेत नाही आणि त्यामुळे मला अडचण निर्माण होते की असं एक्झामिनेशन करायची वेळ आली तर काय करायचं. अनेक वेळा असं देखील आमच्या अनुभवाला आलेलं आहे की एक्झामिनेशन म्हणजे कंप्लेंटचं ऍफिडेव्हिट तयार करायचं आणि ते ऍफिडेव्हिट दाखल करायचं. 138 सारख्या ठिकाणी म्हणजे निगोशिएबल ऍक्ट 138चं जे काही कलम आहे तिथं तर सर्रासच हा प्रकार होतो. पण खरा कायद्याचा जर स्ट्रिक्टेस्ट असा सेन्स आपल्याला घ्यायचा असेल, रेकॉर्डिंग हे होतंय शिट यार, कळत नाही आहे ना. खऱ्या अर्थानं जर कायद्याचा स्ट्रिक्टेस्ट असा सेन्स आपल्याला घ्यायचा असेल तर मात्र एक्झामिनेशन ऑफ ते कंप्लेनंट इन विटनेस बॉक्स इज ॲट मोस्ट नीडेड. ते तर तिथं वाचायला त्याची पाहिजे उलट परत जुनं तुझं रेकॉर्डिंग वाचलंय. नाही. तिथं त्या साक्षीदाराची त्या फिर्यादीची उलट तपासणी होणार नाही हे निश्चित आहे. पण त्यावेळेस त्याची सर तपासणी घ्यावी लागणार आहे आणि ती सर तपासणी तीच असणारी जी ऍक्च्युअल खटला मूळ खटला चालेल त्यावेळेस जी असणार आहे ती सर तपासणी आपल्याला घ्यावी लागणार आहे. तेवढ्याच सँटिटीने ती घ्यावी लागणार आहे, तेवढंच महत्व देऊन तेवढीच तयारी करून घ्यावी लागणार. ज्यावेळेस मित्र आपण तयारी हा शब्द वापरतो त्यावेळेस हा दुधारी असा शब्द आहे. तयारी जशी आपल्याला साक्षीदाराची तयारी करून घ्यावी लागणार असते त्याचप्रमाणे तुम्हाला काय त्याला प्रश्न विचारायचे आहेत, त्याच्या तोंडून काय बाहेर घ्यायचंय आणि काय रेकॉर्डवर न्यायचंय याची देखील तुम्हाला तयारी करावी लागणार असते. म्हणून मी म्हणालो की हे दुधारी असं शास्त्र आहे.
म्हणजे आजही मी अनेक वेळा असं सांगतो की उलट तपास करण्यापेक्षा, उलट तपासणी घेण्यापेक्षा सर तपासणी घेण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. कारण तुम्हाला साक्षीदाराला त्या कागदात काय लिहिलं आहे त्या अनुषंगानं बोलतं करायचं असतं. नॅचरली साक्षीदार घाबरलेला असतो, कोर्टाचं वातावरण नवं असतं. हे असे आमचे अनुभव आहेत की अनेक वेळा सिझन्ड असा पोलीस अधिकारी, IPS अधिकारी, DYSP असलेला माणूस, ज्याचं कारकीर्द पोलीस खात्यात गेलेली आहे, हा देखील ज्यावेळेस साक्ष द्यायला त्या पिंजऱ्यात उभा राहतो, ज्यावेळेस तो शपथ घेऊन उभा असतो, त्यानंतर तो भांबावलेला असतो. त्याच्या तोंडून, त्याच्या मार्फत जे काही त्या कागदात लिहिलेलं आहे ते बाहेर घेणं हे अतिशय अवघड असतं. आणि म्हणून मी म्हणालो की हे दुधारी आहे. 2 जणांची तयारी करणं आपल्याला गरजेचं असतं. त्या फिर्यादीची तयारी आपल्याला करावी लागते, त्याचप्रमाणे त्या साक्षीदाराची तयारी करावी लागते. आणि जेवढी आपण त्या साक्षीदाराची आणि फिर्यादीची तयारी करू, त्याहीपेक्षा जास्त तयारी आपल्याला आपली स्वतःची करावी लागते. मला काय प्रश्न विचारायचा आहे, माझा प्रश्न कसा पिन पॉइंट असला पाहिजे, याची जोपर्यंत आपण तयारी करून येत नाही तोपर्यंत चांगल्या पद्धतीचा पुरावा लीड केला जाऊ शकत नाही. म्हणजे सर तपासणी केली जाऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही ना मी तयारी करून येत नाही. म्हणून मग ह्या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला तयार होऊन यावं लागतं. ज्यावेळेस असा साक्षीदार किंवा असा फिर्यादी, मूळ कंप्लेनंट यांचा प्रायव्हेट कंप्लेंट्स मध्ये म्हणजे खाजगी तक्रारीत पुरावा आपण समोर आणत असतो, त्यावेळेस मॅजिस्ट्रेट हे ऍक्शन घेत असतात. मॅजिस्ट्रेट ज्यावेळेस ऍक्शन घेतात त्याचाच अर्थ असा आहे की ते प्रोसेस इश्यू करत असतात. प्रोसेस इश्यू करणं हे त्या जज साहेबांवर मॅन्डेटरी आहे का? तर मित्र, माझं उत्तर आहे नाहीये, मॅन्डेटरी नाहीये. खरं तर कायद्यानेच असं म्हटलं की मॅन्डेटरी नाहीये. त्यांना पटलं, गुन्हा घडलाय असं वाटत असलं तर ते निश्चितच त्या संदर्भातली प्रोसेस इश्यू करतात. प्रोसेस इश्यू करतात म्हणजे ज्या कलमांखाली त्याच्यावरती गुन्हा दाखल करा अशी आपण विनंती केलेली असते, त्यापैकी जे गुन्हे, जे कलम प्रायमा फेसी जजेसला पटतात की हो खरंच हे असं घडलेलं आहे त्या क्षणी, त्या संदर्भातली प्रोसेस इश्यू होत असते. प्रोसेस इश्यू होणं म्हणजे त्या गुन्ह्याच्या प्रकारानुसार समन्स किंवा वॉरंट इश्यू होणं. वॉरंट ट्रायल असेल तर वॉरंट इश्यू होतात, समन्स असेल तर समन्स इश्यू होतात. पण त्याला प्रोसेस इश्यू करणं म्हणतात आणि ही एक त्या संदर्भातली ऍक्शन असते. जजेसला जर हे पटलं नाही तर काय होतं मित्र? जर एखादी व्यक्ती, एखादा खटला, एखादी गोष्ट, एखादी फिर्याद घेऊन मॅजिस्ट्रेट पुढे गेला आणि ती मॅजिस्ट्रेट साहेबांना पटलीच नाही तर काय होऊ शकतं? तर ती केस डिसमिस होते. ही केस जशी तो डिसमिस करतो त्यावेळेस ज्यांची केस डिसमिस केली जाते त्यांच्या लाभात एक गोष्ट निश्चित होत असते. त्यांच्या तक्रारीचा कॉग्निजन्स घ्यायला, कोर्ट तयार नाहीये याची ज्यावेळेस ऑर्डर होते त्यावेळेस ती व्यक्ती, ती फिर्यादी स्वतःहून वरिष्ठ कोर्टाला म्हणजे सत्र न्यायालयाला रिव्हिजनल ज्युरिडिक्शन मध्ये अप्रोच होऊ शकते. पूर्वीचं रिव्हिजनल ज्युरिडिक्शन 397चं होतं. त्याच्यात प्रोप्रायटरी ट्रुथफुलनेस अँड करेक्टनेस ऑफ द कोर्ट्स ऑर्डर कॅन बी टेस्टिफाईड, कॅन बी चेक्ड, अशा पद्धतीचं वर्डिंग होतं. नवीन BNS मध्ये त्याच पद्धतीचं वर्डिंग राहिलेलं आहे. त्याच्यात कुठेही बदल आलेला नाही. कलमात थोडासा बदल पडलेला आहे, सेक्शन्स मध्ये आकडेवारीत बदल झालेला आहे, पण मतितार्थ तोच आहे. याचाच अर्थ असा होतो की तुम्ही असा जर तुमच्या विरुद्ध डिसमिसलची ऑर्डर झाली असेल तर तुम्ही रिव्हिजनल ज्युडिक्शन मध्ये जाऊ शकतात. रिव्हिजनल कोर्टाला तुम्ही आपलं म्हणणं पटवून देऊ शकतात. पण इथं मात्र एक स्लेश आहे. जसं मी मगाशी म्हणालो होतो, नवीन BNSS कायद्याप्रमाणे काय आपल्याकडे त्रुटी निर्माण होत आहेत, काय अडचणी निर्माण व्हायला लागल्या. आरोपींना प्री कॉग्निजन्स स्टेजलाच बोलवलं जायला पाहिजे असं कुठेतरी त्या कायद्यात उल्लेख आलेला आहे. ज्यावेळेस रिव्हिजन होते त्यावेळेस मात्र तुम्हाला समोरच्या व्यक्तीला रिस्पॉन्डंट म्हणून सामनेवानेपणात किंवा प्रतिवादीपणात सामील करा. प्रतिवादी हा शब्द खरा योग्य होणार नाही, सामनेवालाच म्हटलं पाहिजे, रिस्पॉन्डंटच म्हटलं पाहिजे, जाब देणार म्हटलं पाहिजे. त्या सामनेवालेपणात त्याला सामील करावं लागतं आणि त्याचंही म्हणणं ऐकून घेणं वरिष्ठ न्यायालयावरती भाग होत असतं. मित्रो, आपण असं बघितलं की केस डिसमिस झाली तर काय, प्रोसेस इश्यू झाली तर काय. प्रोसेस इश्यू झाली तर आरोपीला त्या तारखेला येणं भागच आहे. पुन्हा एकदा इथं थोडस मागे जातो आणि ज्या व्यक्ती विरुद्ध प्रोसेस इश्यू होते त्या व्यक्तीला माझ्या विरुद्ध इश्यू झालेली प्रोसेस कशी चुकीची आहे हे सांगण्याचा अधिकार प्राप्त होत असतो आणि तो अधिकार त्याला
निव्वळ प्राप्त होतो ज्या वेळेस तो रिव्हिजनल ज्युरिडिक्शन मध्ये जातो आणि हे म्हणणं मांडतो की ज्या गोष्टीबाबत माझ्या विरुद्ध प्रोसेस इश्यू झालेली आहे ती कायद्याने चुकीची आहे, अशा पद्धतीची प्रोसेस इश्यूच होऊ शकत नाही, किंवा झाली असेल तर ह्या कारणास्तव चुकीचं आहे असं आपलं तो म्हणणं मांडतो आणि स्वतःचं म्हणणं मांडून तो त्या प्रोसेस इश्यूच्या विरुद्ध देखील जाऊ शकतो. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, जे अधिकार कायद्याने फिर्यादीला दिलेले आहेत तेच अधिकार कायद्याने आरोपीला पण दिलेले, आणि हे आरोपीने आणि फिर्यादीने अतिशय सजगपणे वापरले पाहिजे आणि त्याने ते सजगपणे वापरावेत यासाठी त्याला तुम्ही आम्ही योग्य ते मार्गदर्शन करून प्रवृत्त केलं पाहिजे. हे प्रवृत्त कशा पद्धतीने करता येऊ शकतं याबद्दल मी पुढच्या काही मिनिटात आपल्याशी बोलणार आहे. पण एक विषय ह्याच सिरीज मध्ये मी पुढे घेऊन जातो. ज्या वेळेस कोर्ट कंप्लेंट डिसमिसही करत नाही, प्रोसेसही इश्यू करत नाही, मग अशा कंप्लेंटचं स्टेटस काय असतं? अशा कंप्लेंटचं स्टेटस अबेन्सचं असतं का, थंड्या बस्त्यात टाकल्याचं असतं का? तर नाही. मग अशा वेळेस या केसचं स्टेटस हे कोर्टाच्या विचाराधीन स्वरूपाचं असतं, आणि ज्या वेळेस त्या केसचं स्टेटस हे विचाराधीन स्वरूपाचं असतं त्यावेळेस कोर्ट पोस्टपोनमेंट ऑफ द इश्यू प्रोसेस करतं. मग कोर्ट पोलिसांना आदेश करतं की माझ्याकडे अशी तक्रार आलेली आहे, या तक्रारीच्या संदर्भातला तुम्ही तपास करा आणि याच्या संदर्भातली सत्यता काय आहे ते सुस्पष्ट अहवालासहित माझ्याकडे पाठवा. या संदर्भात पोलिसांना 156(3) नुसार किंवा 154 नुसार जे गुन्ह्याचा तपास करायचे अधिकार मिळतात तसे अधिकार नसतात, पण घडलेल्या घटनेबद्दल चौकशी करायचे अधिकार मिळतात. आणि अशा अधिकारांमध्ये त्यांना जबाब नोंदवता येतो, साक्षीदारांचे मत विचारात घेता येतात, काही कागदोपत्री पुरावा मिळाला तर तो गोळा करता येतो, आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती स्वतःचं सुस्पष्ट असं मत कोर्टापुढे मांडता येतं किंवा त्यांनी मांडणं अपेक्षित असतं. त्यात त्यांनी गुन्हा घडलाय किंवा घडलेला नाहीये, किंवा गुन्हा घडलेला असेल तर तो का म्हणून आम्हाला वाटतोय घडलेला आहे, आणि घडलेला नसेल तर का घडलेला नाही याची कारण मीमांसा देऊन त्यांना कोर्टाकडे यावं लागतं. आणि कोर्ट अशा वेळेस पुन्हा एकदा मूळ फिर्यादीला त्याच्या वकिलांना संधी देते की तुमच्या संदर्भातलं म्हणणं असं आलंय, त्यांच्या बाजूने म्हणणं असेल तरीही कोर्टाने त्याच गोष्टीवरती विश्वास ठेवावा आणि पोलिसांनी सांगितलेलं आहे ते गॉसिपल ट्रूथ एकमेव सत्य आहे असं समजून प्रोसेस इश्यू करावी असंही नाहीये. कोर्टाला शेवटी निरक्षीर विवेक बुद्धीनं त्यातली जी सत्यता आहे ती उचलायची असते. म्हणजे असं म्हटलं जातं की ही हॅज टू सेपरेट अ ग्रेन्स फ्रॉम द चॅप्स, आणि हे म्हणजे त्या मातीतून धान्याचे कण उचलत असताना त्यांना अतिशय बारकाईनं काम करावं लागत असतं जजेसला, आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्या प्रोसेस इश्यूच्या संदर्भातलं काम करता येऊ शकतं. मित्रो, ज्यावेळेस पोस्टपोनमेंट ऑफ द इश्यू प्रोसेस थांबते त्यावेळेस पोलिसांना आदेश करून जजेस रिपोर्ट मागवतात आणि त्या रिपोर्टच्या आधारावरती ते पुढे जात असतात. मित्रो, आजच्या याच्यात आणखीन एक छोटासा विषय आपल्या पुढे होता, तो होता नॉन कॉग्निझेबल केसेसचा. खऱ्या अर्थानं मी ज्या वेळेस कायद्याकडे बघतो त्यावेळेस मला ज्या अतिशय डिफंग अशा प्रोव्हिजन दिसतात त्यातली ही एक नॉन कॉग्निझेबल केसची प्रोव्हिजन आहे की ज्या केसेसला खऱ्या अर्थानं कोणी वाली नाही. सुरुवातीचे 1-2 महिने तो फिर्यादी त्याचा वाली असतो, तो फिर्यादीच त्या केसेसला परस्यू करतो, पण ज्या वेळेस या केसेस पुढे जातात त्यावेळेस असं लक्षात येतं की तो फिर्यादीही पुढे कोर्टात येत नाही, आरोपीला तर कधीच यायचं नसतं, ती केस होऊच नये किंवा ती केस नोंदवलीच जाऊ नये म्हणून प्रयत्न करणारे समाजात अनेक घटक असतात. त्यातले काही घटक हे तपास यंत्रणा असतात. चांगल्या चांगल्या घटनांना ज्याच्यात अतिशय गंभीर असं दोषारोप होऊ शकतो, गंभीर स्वरूपाचा वाद असतो, अशा ठिकाणी देखील एनसीचं त्याला स्वरूप दिलं जातं, नॉन कॉग्निझेबल केसेसचं स्वरूप दिलं जातं आणि त्याचा कॉग्निजन्स घेणं टाळलं जातं, आणि असा तो एक कायद्याचा अतिशय ग्रे असा एरिया आहे. पण मित्र, पुन्हा एकदा मी आपल्याला एक सांगेल की ज्या वेळेस अशा ग्रे स्वरूपाच्या जागा येतील, म्हणजे एक सध्या समाज अतिशय वेगानं बदलत चाललेला आहे. समाजात तुम्ही बघतायत की अनेक वेळा स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत, लहान लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत. त्या अत्याचाराची सुरुवात हे अतिशय नॉन कॉग्निझेबल अशा स्वरूपातून होत असते. म्हणजे एखाद्या मुलीच्या, एखाद्या महिलेच्या घरासमोरून एक टवाळ शिट्ट्या वाजवत जातो,
पहिल्या 2 दिवसात शिट्ट्या वाजवतो, तिसऱ्या वेळेस गाडीला ब्रेक मारून तिथं थांबतो, चौथ्या वेळा काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो, तिने घेतलं नाही म्हणून तिच्यावरती तो चिडतो, भांडतो आणि अशा गोष्टींना पोलीस मशिनरी अनेक वेळा एनसीच्या स्वरूपात फेकून देतात, की काही घडलेलंच नाही म्हणून फेकून देतात. आणि मग याच्यातूनच एखादं मोठं प्रकरण होतं. मग ते कदाचित ज्या वेळेस एखादी हिंमत वाढते त्यावेळेस ते कदाचित मध्यंतरी वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी परिसरात जी घटना घडली, हिंगणघाटला एक घटना घडली होती. माननीय उज्ज्वल निकम सरांनी तो खटला चालवला. ती तशी घटना होऊ शकते किंवा मीरा रोड भाईंदरच्या वसई मधली एक घटना होती. त्या अतिशय छोट्या छोट्या छेडखानीतून ह्या सुरू झालेल्या गोष्टी होत्या. याच्या संदर्भातल्या जर त्याच वेळेस जर दखल घेतली गेली असती, अगदी एनसी स्वरूपात का असेना, याची दखल त्यावेळेस घेतली गेली असती, तर कदाचित मोठ्या घटना घडल्यापासून वाचल्या असत्या, समाज अनरेस्ट झाला नसता. आणि मित्रो, म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, ज्या वेळेस एनसी सारख्या गोष्टी आपल्याकडे येतील, एक व्यावसायिकता म्हणून त्याच्याकडे बघू नका, पैसा म्हणून त्याच्याकडे बघू नका. त्या गोष्टींना एक सामाजिक स्वरूपाचं अधिष्ठान आहे म्हणून त्याला महत्व द्या. त्या घटना, त्या गोष्टी पटलावरती आणा, कुठेतरी कोर्टाच्या नजरेला आणा, पोलिसांना त्याची दखल घ्यायला भाग पाडा, त्या आरोपीला कुठेतरी बोलवलं जाऊ द्या, त्याला लक्षात येऊ द्या की माझ्यावरती कोर्टाचा वॉच आहे आणि हा वॉच ज्या वेळेस त्याच्यावरती आहे असं त्याच्या लक्षात येईल, त्यावेळेस मित्र, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की पुढच्या काही घटना घडल्यापासून आपण रोखू शकू. अनेक अशा घटना आपल्याला रोखता येतील जर आपण प्रोएक्टिव्ह असलो तर. मित्र, वकिलीत काम करत असताना एक गोष्ट निश्चित लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला आम्हाला प्रोएक्टिव्ह असलं पाहिजे. अनेक वेळा आपलेच वकील बांधव शंका उपस्थित करतात, अरे हे कायद्यात तर लिहिलं नाही, असं होऊच शकत नाही, अशी प्रेयरच अलाउड होत नाही. अशा पद्धतीनं आपलेच वकील काही वेळा प्रश्न उद्भवतात किंवा उपस्थित करतात. मित्र, माझी तुम्हाला सगळ्यांना एक सांगणं आहे की ज्या वेळेस असा डिलायमा आपल्या समोर उभा राहील की अशी घटना घडू शकते, अशी ऑर्डर मिळू शकते किंवा नाही मिळू शकणार, असा डिलायमा ज्या वेळेस उभा राहील, त्यावेळेस ग्लास अर्धा भरलेला की अर्धा मोकळा, ह्या तत्वाकडे लक्ष द्या. पॉझिटिव्हली पुढे जा. एकच विचार करा, मी माझ्या पक्षकारासाठी प्रयत्न करतोय. कदाचित जजला माझं म्हणणं पटणार नाही, कदाचित ह्या जज साहेबांना माझं म्हणणं पटणार, पण माझं म्हणणं कदाचित वरच्या जज साहेबांना पटेल, त्यांनाही कदाचित पटणार नाही, माझं म्हणणं सुप्रीम कोर्टाला पटेल, माझं म्हणणं उच्च न्यायालयाला पटेल. आणि तो पॉझिटिव्ह आउटलुक घेऊन जर आपण पुढे गेलो तर मित्र, अनेक वेळा गोरगरिबांना आपण न्याय देऊ शकतो. आणि म्हणून मी म्हणालो की प्रोएक्टिव्ह राहा. स्वतःहून अनेक गोष्टी वेशीवर टांगा. अनेक गोष्टी जिथं गरीब टांगायला घाबरतो तिथं तुम्ही आम्ही त्या वेशीवरती आणल्या पाहिजेत, त्या आपण टांगल्या पाहिजेत आणि ते काम करायची जबाबदारी तुमची आमची आहे. मित्र, हे सांगत असताना पुढच्या टॉपिककडे जायच्या आधी एक विषय मला आपल्या समोर मांडायचा आहे. अनेक वेळा असं होतं की समाजासाठी न्याय मागत असताना तुम्ही आम्ही स्वतःसाठी न्याय मागायला विसरायला लागतो. वकिली करत असताना अनेक कटू अनुभव येतात. मोठं दुर्दैव आहे, हे कटू अनुभव आपल्याला आपल्याच बांधवांकडनं येतात. ज्यावेळेस म्हणतोय की आपला बांधव म्हणजे आपला वकील कलिक नाही, तर तुमच्या आमच्यातून जे वर जाऊन बसतात, जे जज म्हणून बसतात, ज्यांना बेंच म्हटलं जातं, त्या बेंचकडनं आपल्याला एक कटू अनुभव येत असतो. आपलाच बांधव जज झाल्यानंतर वेगळा वागायला लागतो, माझं म्हणणं नाही त्याने फेवर करावं, त्याचा फेवर नकोही आम्हाला, पण माझं म्हणणं आहे की माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. आणि जिथं जिथं या संदर्भातलं लक्षात येईल की अशा पद्धतीचं वागणूक वरून येत नाहीये, त्या संदर्भात दाद मागायला विसरू नका. मुळीच विचार करू नका की मी दाद मागितली तर माझ्यावरती 5 इतर जजेस नाराज होतील, मी दाद मागितली तर ही सगळी ज्युडिशरी माझ्यावरती अपसेट होईल. मुळीच विचार करू नका. मित्र, अतिशय गांभीर्याने मी तुम्हाला सांगतोय, ज्या वेळेस अशी वेळ येईल त्यावेळेस आवाज उठवा. एकट्या माणसाने आवाज उठवला तरी त्याचं पंथीचं स्वरूप असणार आहे. न्याय यंत्रणेला भरकटण्यापासून रोखण्याचं काम तुम्ही करतायत हे लक्षात ठेवा. या संदर्भातलं एक सगळ्यात सुंदर असं उदाहरण देईल. मान्य सर्वोच्च न्यायालयात दुष्यंत दवे म्हणून वकील आहे. दुष्यंत दवे साहेबांचं अनेक लेक्चर्स युट्यूब वरती, सोशल मीडियावरती उपलब्ध आहेत. एका वकिलाची न्याय यंत्रणेप्रतीची भूमिका काय असली पाहिजे हे समजून घ्यायचं असेल तर दुष्यंत दवे साहेबांचं लेक्चर्स निश्चित ऐका.
मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात या तत्वाला अतिशय ठामपणे, ज्याला असं म्हणता येईल की मी कन्व्हिक्शनने त्याच्या बाजूने उभा राहिलोय. आणि ती गोष्ट आहे की मी वकील वर्गावरचा अन्याय सहन करणार. मग कदाचित तो माझ्यावरचाही असेल, तो अन्याय मी सहन करणार. अनेक वेळा वरून ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस माझं म्हणणं असं की बेंचकडनं वेगळी वागणूक मिळत असते आणि वकील जाऊ द्या मला इथंच काम करायचंय, पाण्यात राहून मगरीशी वैर कशाला, अशा पद्धतीचे भूमिका घेतात आणि त्या गोष्टींच्या विरुद्ध भांडणं किंवा त्या गोष्टींच्या विरुद्ध दाद मागणं थांबवतात. मला असं वाटतं मित्र हो, ज्या कामासाठी आपण वकील झालेलो आहोत, समाजाला न्याय मिळवून देत असताना आपण आपल्यालाच न्याय मिळवून द्यायला कचरायला लागलोय की काय, अशी शंका उपस्थित होते. आणि जर आपण आपल्या स्वतःलाही न्याय मिळवून देऊ शकत नसलो तर मित्र खात्री बाळगा, तुम्ही तुमच्या पक्षकाराला न्याय नाही मिळवून देऊ शकत. बार्गेन करून, थोडंसं गोड बोलून ज्या वेळेस विधी व्यवसायात आपण काही निकाल मिळवतो त्यावेळेस तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं समाधान लाभतं का? माझं उत्तर आहे मित्र, नाही. असं बार्गेन पॉवर्स वरती घेतलेले जजमेंट्स फार काळ काय आपल्याला समाधान देत. म्हणून आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाबद्दल सजगपणे उठून उभे राहा, त्याच्याबाबतची दाद मागा. एक निश्चित, कोणावरही आपल्याला फ्रिवलस असे आरोप करायचे नाहीयेत. जजेसवरती चुकीचे आरोप करायचे नाही, व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करायचे नाही. निवाडे माझ्या विरुद्ध गेले म्हणून पेटून उठायचं नाही. समाजावर अन्याय होत असेल तर मात्र निश्चित बोलायचं. आपल्यात आज काही लोक जेएमएफसी होत आहेत, त्यांना एक गोष्ट मी निश्चित सांगेल, रादर मी त्यांना विनंती करेल, मित्रांनो, ज्यावेळेस आपण जज म्हणून काम कराल त्यावेळेस समाजाची जाणीव ठेवा. असंच एकदा माझ्या होम टाउन मध्ये काही ट्रायबल्सच्या वतीनं मी आरोपींचं वकीलपत्र माझ्याकडे होतं आणि कोर्टानं 4 लोकांना माहित नाही काय कॅल्क्युलेशन केलं होतं, 18,000 रुपयाची कॉस्ट केली होती. एका साक्षीदाराच्या क्रॉस न घेण्याबद्दल 18,000 रुपयाची कॉस्ट केली होती. मी कोर्टाला त्यांचं दरडोई उत्पन्न, त्यांना मनरेगातून मिळणारे पैसे याचा अभ्यास आणून दाखवला की म्हटलं साहेब हे 250 रुपयावरती काम करतायत आणि जर यांना तुम्ही 18,000 रुपये द्यायला लावणार असाल तर न्याय यंत्रणा ही पैसे काढून दुसऱ्याचा खिसा भरणारी यंत्रणा होणार आहे. आणि असं असेल तर यांनी पैसे भरू नये असं मी यांना सल्ला देईल. आपल्याला हवं तेवढे दिवस जेलमध्ये ठेवा. जज साहेबांनाही जाणवलं की हे कुठेतरी चुकलेलं आहे, कुठेतरी मला कटू बोलावं लागलं होतं, पुढच्या वेळेस याच्यात सुधारणा झाली. म्हणून मित्र माझं सांगणं आहे की जे कोणी जजेस म्हणून इथं पुढे जाणार आहे, समाजाची जाणीव ठेवा. आपला समाज हा फक्त मुंबई पुण्यासारख्या प्रचंड मोठं दरडोई उत्पन्न असलेल्या गावात राहत नाही. हा समाज चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या 18 पगड जातीच्या आर्थिकदृष्ट्या अतिशय कमजोर असलेल्या लोकांनी तयार झालेला आहे आणि यांची जाणीव ठेवणं हे तुमच्या आमच्या सगळ्यांवरती एक न्यायोचित अशी जबाबदारी आपल्यावरती आहे. खरं तर विधात्याने आपल्यावरती ही जबाबदारी सोडलेली आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोरगरिबांची बाजू घेऊन पुढे जावं लागणार आहे. मुंबईतल्या एखाद्या हिरे व्यापाऱ्याला 20,000ची कॉस्ट सुद्धा 1 रुपयाची आहे, पण माझ्या मालेगाव सारख्या ग्रामीण भागातील एखाद्या शेतकऱ्याला 200 रुपयाची कॉस्ट देखील ही 2 लाख रुपयाची होऊ शकते. आणि अशा संदर्भातला विचार घेऊनच आपल्याला विधी व्यवसायात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करायचंय किंवा मार्गक्रम करायचा. मित्रो, आपण आज अरेस्ट हा एक विषय घेतलेला आहे. या अरेस्ट बाबतीत अनेक मतमतांतर आहेत, अनेक प्रवाह आहेत. संदीप कुमार बाफना विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या लँडमार्क जजमेंटने, सुप्रीम कोर्टाच्या एका लँडमार्क जजमेंटने असं सांगितलं होतं की जस्ट टचिंग ऑफ अ अक्युज्ड बाय द पोलीस मशिनरी इटसेल्फ कॉल एज अन अरेस्ट. म्हणजे अटक म्हणून त्याला फिजिकल कस्टडीतच घेतलं पाहिजे, त्याला पकडूनच नेलं पाहिजे, गरजेचं नाही. नुसतं त्याला टॅप करून सांगितलं मी तुला अटक केलेली, दॅट इट सेल्फ सफाईज द पर्पज. म्हणून अटक अगदीच लाईटली घेण्याची गोष्ट आहे का? तर मित्र नाही. अटकमध्ये किंवा अटकेमध्ये एखाद्या व्यक्तीची पर्सनल लिबर्टीज कर्टन होत असतात, पर्सनल लिबर्टीज कर्टेल होत असतात. त्यामुळे तुला अटक करायचं कारण काय आहे याची जाणीव त्याला करून देणं अतिशय गरजेचं असतं. ज्यावेळेस त्या व्यक्तीला अटक केली जात असते त्यावेळेस त्याचे लिगल राईट्स काय आहेत याची देखील त्याला माहिती देणं पोलिसांवरती गरजेचं असतं. ज्याप्रमाणे त्याचे लिगल राईट्स काय आहे याची जाणीव करून देणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे त्याच्या नियरेस्ट रिलेटिव्हला त्याच्या अटके संदर्भात कळवणं गरजेचं असतं. अटकेच्या संदर्भात काही मॅन्डेटरी प्रोसिजर्स आहेत.
अटक केलेल्या आरोपीची स्टेशन डायरीला नोंद झाली पाहिजे. अटक केलेल्या आरोपीची त्या केस डायरीमध्ये नोंद झाली पाहिजे. ज्या गुन्ह्यात त्याला अटक केली जाते त्याबद्दलची नोंद झाली पाहिजे. अटक केलेल्या आरोपीची मेडिकल केली गेली पाहिजे, कारण त्या अटक केलेल्या आरोपीला काही जखमा आहेत का, दुखापती आहेत का, या संदर्भातलं मेडिकल इव्हिडन्सेस रेकॉर्डवरती आल्या पाहिजे, कारण त्या अटकपूर्व आहेत. आणि जर असं मेडिकल केलं गेलेलं नसेल आणि त्या आरोपीला जखमा असतील तर नॅचरली त्याचा ओनस पोलीस खात्यावरती पडणार असतो. पोलिसांवरती त्याची जबाबदारी पडणार असते की तुमच्या कोठडीत त्याला जखमा झालेल्या आहेत. त्यामुळे अटक केलेल्या आरोपी बाबतीत प्रचंड अशी काळजी ही प्रत्येक पक्षाला घेतली पाहिजे. ज्याला अटक होते त्याचे काही अधिकार आहेत, अटक करणाऱ्यांवरती काही जबाबदाऱ्या आहेत आणि याचं पालन अतिशय बारकाईनं करायची जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यांवरती आहे. अटकेची पुढची स्टेज जी काही आहे ती आहे रिमांडची. आणि रिमांड हा काय घ्यायचा हा मात्र आयओचा प्रोगेटिव्ह आहे. आयओ एखाद्या आरोपीची पोलीस कस्टडी मागू शकतो किंवा एखाद्या आरोपीच्या संदर्भात आयओला पोलीस कस्टडी मागण्याचीही गरज नसते. जसं रिमांडच्या संदर्भात मी बोललो त्याच पद्धतीनं गुन्हा दाखल झाला, अगदी कॉग्निझेबल गुन्हा आहे असं जरी लक्षात घेतलं तरी त्या आरोपीच्या अटकेची आवश्यकताच आहे किंवा नाहीये हे ठरवण्याचा अधिकार मात्र पूर्णपणे आयओचा आहे. त्याच्यात न्यायालयीन यंत्रणा देखील हस्तक्षेप करू शकत नाही. एखाद्या खुनाच्या गुन्ह्यात देखील आरोपीला न अटक करता दोषारोप पत्र दाखल करता येऊ शकतं आणि त्याला नोटीस देता येते की बाबा रे तुझ्याबद्दलचा गुन्हा दाखल झालेला आहे, तुझ्याबद्दलचा तपास पूर्ण झालाय आणि तुला पोलीस स्टेशनला मी हजर करतोय, कोर्टात मी तुला हजर करतोय. प्रॅक्टिकली असं होतं का? तर असं होत नाही हे नक्की. पण हे अधिकार मात्र आयोगाचे आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण अनेक वेळा आरडाओरड होतो की दखलपात्र गुन्हा दाखल झाला तरीही आयोगाने अटक केली नाही, दखलपात्र गुन्हा झाला तरीही त्याची पोलीस कस्टडी मागितली नाही. त्यावेळेस हे लक्षात ठेवलं पाहिजे, अटक आरोपीला करायलाच पाहिजे असं नाहीये. आरोपीला अटक केली तर त्याची पोलीस कस्टडी मागितलीच पाहिजे असंही नाहीये. त्यामुळे हे सोल प्रोगेटिव्ह ऑफ द आयओ आहेत. हे मात्र तुम्ही आम्ही लक्षात ठेवून आपण काम केलं पाहिजे. मित्रहो, मी घड्याळाकडेही बघतोय, मला किती वेळ बोलायचं याचंही भान आहे. मित्रो, आज जेएमएफसीस किंवा उद्याच्या न्यायाधीश होण्यासाठी जे जे काही माझे मित्र इच्छुक आहेत ते इथं आहेत असं मला वाटतंय. मी ह्या सगळ्यांचं अभिनंदनही करतो, त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. मित्रो, तुमचा इंटरव्ह्यू येऊ घातलेला आहे. माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे अशा ह्या इंटरव्ह्यूच्या संदर्भातला, तुम्हाला फारसे घटनात्मक दृष्ट्या जे काही प्रश्न आहेत, म्हणजे आज सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्याभरात 4 ऐतिहासिक न्यायनिवाडे केले, जे कॉन्स्टिट्यूशनलच्या तरतुदीच्या संदर्भात होते, आपल्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स बद्दलचे होते, वेगवेगळे निवाडे त्याच्यात झालेले. याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल का? माझं प्रामाणिक असं मत आहे की नाही, याबद्दल आपल्याला विचारलं जाईल. आपल्याला आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये काय होतं या संदर्भातला प्रश्न विचारला जाईल. जेएमएफसी म्हणून काम करत असताना जे काही आवश्यक आहे त्याबद्दल विचारलं जाईल. 164 काय आहे जुन्या कायद्यातली किंवा नवीन तरतुदींमध्ये मॅजिस्ट्रेट पुढच्या कबुली जबाबाचं काय महत्व आहे, एक्सकल्पेटरी म्हणजे काय, इनकल्पेटरी म्हणजे काय, या संदर्भात विचारलं जाऊ शकतं. किंवा ताज्या ज्या घटना घडतायत, म्हणजे आता एक ताज्या घटनेमध्ये एक केस मी स्वतः हँडल करतोय, मी स्वतः हाताळतोय. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये 19 मे 2024 रोजी एका धनदांडग्याच्या पुत्रानं एक वाहन चालवलं, पोर्श कार म्हणून, आणि त्याचा इम्पॅक्ट असेसमेंट ज्यावेळेस आम्ही केला त्यावेळेस त्याचा स्पीड 180 किलोमीटर पर आवर होता. आणि मग त्यातली ज्या तरतुदी वापरल्या गेल्या, ज्या तरतुदींवरती प्रचंड मोठा असा उहापोह झाला, 467 आयपीसीची तरतूद होती, व्हॅल्युएबल सिक्युरिटी कशाला म्हणायचं या संदर्भातला उहापोह होता. जिल्हा न्यायालयापासून मुंबई उच्च न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयापर्यंत या संदर्भातलं डेलिब्रेशन झालं आणि 467 ऍप्लिकेबल होतं किंवा नाही याबद्दलचा विचार विनिमय केला. आपण जेएमएफसीज म्हणून काम करणार आहात, त्यामुळे आपल्याकडे जे बोर्ड असणार आहे, ज्युएनाईल जस्टिस बोर्ड आपल्याकडे असणार आहे. मग ज्युएनाईल जस्टिस बोर्डाचं कामकाज काय, त्याच्यातल्या न्याय निवाड्याच्या तरतुदी किती, कशा पद्धतीने निवाडे झाले पाहिजे, तुमच्याकडे रिफॉर्मेटिव्ह तरतुदी किती आहेत, या संदर्भातला विषय आपल्या पुढे येऊ शकतो, कारण हे करंटच टॉपिक आहे. हे करंट टॉपिक त्या वेळेस जे काही करंट असतील, जे ताजे असतील, जे तुमच्या कार्यक्षेत्राशी रिलेटेड असतील, याबाबतचे प्रश्न आपल्याकडे विचारले जाईल असं मला
वाटतं आहे. या संदर्भात कधीतरी पुन्हा एकदा आपण छान गप्पा मारायला बसू शकू. मित्र, एक गोष्ट मात्र मला तुम्हाला सांगायची आहे, की आपण ज्या वेळेस विधी व्यवसायाकडे बघू त्यावेळेस विधी व्यावसायिकांवरती एक फार मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि ती जबाबदारी तुमच्या आमच्यावर जी आहे ती बोलते होण्याची जबाबदारी. जसं मगाशी मी म्हणालो होतो आपल्याला, की आपल्यावरचा अन्याय सहन करू नका. त्याचप्रमाणे मित्र, मी तुम्हाला एक सांगेल, की आपल्याला बोलतं झालं पाहिजे. नुसतं आपल्यावरच्याच अन्यायाबद्दल नाही, आपल्या पक्षकाराच्याच अन्यायाबद्दल नाही, तर समाजातल्या गैरप्रकारांबद्दल देखील तुम्हाला आम्हाला बोलतं झालं पाहिजे. हे तुम्ही आम्ही का बोलतं झालं पाहिजे? तर कारण असं आहे, की तुम्ही आम्ही शिक्षित वर्ग आहोत. तुम्ही आम्ही कायद्याचं, विधीचं शिक्षण घेतलेला वर्ग आहोत. आम्हाला आमचे अधिकार माहिती आहेत. अधिकार कसे मिळवायचे हे आम्हाला माहिती आहे. आणि नाही मिळाले तर त्यासाठी काय करायचं हे देखील आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही बोलतं झालं पाहिजे. आपला देश आपल्याकडे अतिशय अपेक्षेने पाहतोय. आपला संपूर्ण देश आज अशा एका गर्तेतून चाललाय, की जिथं तुमच्या आमच्यासारख्या विचारवंतांना, मी असं अपेक्षित धरतो की आपण विचारवंत आहोत, मला दावा नाहीये तसा, तर तुमच्या आमच्यासारख्यांना विचार करणाऱ्यांना बोलतं झालं पाहिजे. तर आपण जर बोलते झालो नाही तर आपला समाज सुधारणार नाही. आणि म्हणून आपण बोलतो होऊन समाजाचे प्रश्न वेशीवर आणले पाहिजे. मित्र, थोडस हे सांगत असताना मी थोडस विधी व्यवसायाकडे वळतो. वकिली हा असा एक व्यवसाय आहे जो चांगल्या आयुष्याची, चांगल्या भविष्याची शाश्वती देतो. पण तो चांगल्या आयुष्याची, चांगल्या भविष्याची शाश्वती फक्त त्यालाच देतो जो कष्ट करतो. तो चांगल्या आयुष्याची, चांगल्या भविष्याची शाश्वती त्यालाच देतो जो अतिशय सिन्सिअरली, विथ अटमोस्ट सिन्सिअरिटीने बसतो. पक्षकार असो नसो, सकाळी 9 ते रात्री 9चा वसा सांभाळतो. काही झालं तरी ऑफिस सोडत नाही. कोणत्याही टिवल्या बावल्यांमध्ये पडत नाही. अशा माणसासाठी विधी व्यवसायासारखा दुसरा व्यवसाय नाहीये. मित्र, विधी व्यवसाय करत असताना काही गोष्टी आपण निश्चित लक्षात घेतल्या पाहिजे. त्यातली एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, की वकिलाला इमॅजिनेटिव्ह असलं पाहिजे. असं आपल्याकडे म्हटलं जातं, की जे न देखे रवी ते देखे कवी. जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे याचाच अर्थ असा आहे, की जे रवीलाही दिसत नाही, सूर्यालाही दिसत नाही, ते वकिलाला दिसत असतं, की ते कवीला दिसत असतं. ती कवीची इमॅजिनेटिव्ह पॉवर असते. मी यापुढे जाऊन म्हणतो, की जे न देखे रवी ते देखे कवी. आणि जे कवीही बघत नाही ते वकील पाहतो. वकिलाने आपल्या ड्राफ्टिंग मध्ये देखील इमॅजिनेटिव्ह असलं पाहिजे, की एखाद्या गोष्टीचा दुष्परिणाम काय काय असू शकतो. तो फक्त पक्षकाराने सांगितलेला आहे तोच दुष्परिणाम असू शकतो, की मला जो जाणवतो तोही असू शकतो. त्यावेळेस त्याला मला जो जाणवतोय तोही दुष्परिणाम असू शकतो, असं डोळ्यात घेऊन, असं मनात बांधून कुठेतरी ते लिहावं लागतं. आणि ज्या वेळेस तो असं लिहिल त्या वेळेस मला वाटतं मित्र, त्या वकिलाचं यशस्वीपणात रूपांतर होणार असतं, किंवा यशस्वी वकिलात त्याचं रूपांतर होणार असतं. मित्र, एक गोष्ट मला निश्चित सांगायची आहे, की असं अनेक वेळा म्हटलं जातं की वकिली व्यवसायात काय ठेवलेलं आहे. मी एक गोष्ट निश्चित सांगेन, की वकिली व्यवसायात इतर कोणत्याही व्यवसायांपेक्षा जास्त असं समाधान ठेवलं. ज्यावेळेस आपण गोरगरिबाचं काम करू, ज्यावेळेस आपण एक छान असं आर्ग्युमेंट करून खाली बसू, त्यावेळेस मित्र आपला स्वतःचा छाती किंवा आपलं ऊर ज्या पद्धतीने भरून येतं, तो आनंद फार कुठेच मिळत नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. मित्र, साधारणतः आपण 47-48 मिनिटापासून बोलतो आहोत. कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि म्हणून मी आज इथं थांबतो. तुम्हा पुन्हा एकदा सगळ्यांना पुढच्या वर्षाच्या, येऊ घातलेल्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. 20 तारखेला आपण सगळे ह्या महाराष्ट्राचं नवं भवितव्य घडवायला जातो आहोत. त्या संदर्भात देखील मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. सजग व्हा, जाणते व्हा. आपलं भविष्य आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेवा. वकिली कुठेही करा, पण वकिली सचोटीनं करा, वकिली प्रामाणिकपणे करा, आणि वकिली स्वतःच्या कुटुंबाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी करा. एवढंच मी सांगेल आणि इथं थांबेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर. तुम्ही आजचं हे सेशन खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होते सर.
आणि आय एम शुअर तुमच्या या मार्गदर्शनाचा सगळ्यांना त्यांच्या लीगल प्रॅक्टिसमध्ये खूपच फायदा होणार आहे. आणि इथे जॉईन झालेल्या प्रत्येकाला त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे सुद्धा या सेशनमधून आज मिळालेली असतील. सर, तुमचे मनापासून पुन्हा एकदा आभार. तुम्ही आमच्या थँक्यू. विनंतीला मान देऊन तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि खूपच सुंदर पद्धतीने सगळ्यांना मार्गदर्शन केले. सर, तुम्ही खूपच महत्त्वाची गोष्ट सांगितली. आता तुमचा सेमिनार आता वेबिनारमध्ये तुम्ही बोललात, की आपल्या फील्डमध्ये आपण आपल्या वकील बांधवांना मदत करतच नाही आणि त्यामुळे का होईना आपली जी लीगल प्रॅक्टिस आहे, कोर्ट प्रॅक्टिस आहे, ही थोडी मागे पडते आणि या गोष्टींचा तुम्ही जे हे मार्गदर्शन त्यांना केलंत, सो मी रिक्वेस्ट करेन आज जे इथे आपल्या सगळेजण जे ऐकत आहात, त्यांनी या गोष्टीचा नक्कीच विचार करा. आपल्या प्रोफेशनमध्ये आपण आपल्या लीगल बांधवांना मदत केलीच पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. सो वन्स अगेन थँक यू फ्रॉम माय एंटायर टीम. सर, मी तुम्हाला विनंती करेन आपलं वेबिनार एंड होईपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहावे. निश्चित मी आहे. येस, ओके. सो आता आपण आपले जे दुसरे स्पीकर आहेत, त्यांच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते आणि त्यांना हे सेशन हँडओव्हर करते. आपले दुसरे स्पीकर आहेत ॲडव्होकेट विजय कातोरे सर. सर हे अहमदाबाद नगरमधून आहेत. सरांची प्रॅक्टिस इथून सुरू झालेली आहे. सर इज प्रॅक्टिसिंग इन बॉम्बे हायकोर्ट अँड ऑल्सो बेंच ॲट नागपूर, औरंगाबाद हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट पुणे अँड सबऑर्डिनेट कोर्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. Started practicing in criminal matters, various matters including criminal, civil, family, consumer, environment matters before NGT, arbitration matters. Also, he is a founder of a courtroom training institute. सरांनी COVID-19 मध्ये आपली एक YouTube चॅनल सुरू केलं होतं, द लीगल लिटरसी फोरम, टू स्प्रेड द लीगल नॉलेज. Sir is appointed as a special public prosecutor by the state government of Maharashtra through Home Ministry. He has given lectures as a guest speaker in several programs, training programs held in SP Pune Rural Police Office to guide the police party in entire state of Maharashtra. Also, he has given guidance to the issue on how to conduct offense in serious criminal matters. He is also a legal advisor of Maharashtra Gandhi Smarak Nidhi Pune in Gandhi Bhavan. Deals with so many sensitive matters as a defense advocate. Appear before Bombay High Court in many matters. Some of the notable other scam appeals read. Appear before Aurangabad High Court in PI in respect of the sale of sugar factory. He is invited as a speaker in various bar association to give guidance to the interview of APP, Indapur Bar Association on art of cross examination. सो मी आता तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता ॲडव्होकेट राजेश कातोरे सरांना विनंती करेन त्यांनी आपल्या सेशन पुढे कंटिन्यू करावं आणि आपल्या पार्टिसिपंट्सला ॲड्रेस करावं. ओव्हर टू यू सर. पहिलं तर आवाज येतोय का सगळ्यांना एकदा चेक करूयात. ऑडिबल आहे? येतोय राजेश. थँक्यू सर. सो बिफोर आय स्टार्ट टू द टॉपिक, सगळ्यात प्रथम मी सरांचे, शिशिर हिरे सरांचे खूप मनापासून धन्यवाद देईल, कारण आपल्याकडे एक संस्कृत सुभाषित आहे आणि मला ते आता सांगावं वाटतं की विद्या विवादाय धनम मदाय शक्तीम परेशाम परपीडनाय खलस्य साधो विपरीत मेतत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. याचा अर्थ असा होतो की विद्या विवाद आहे, म्हणजे काही लोक, आपण बघा वकील मंडळी आहोत आणि विद्या ही विवादाकरता, आर्ग्युमेंट करता वापरतात. धनम मदाय, धन हे मद म्हणजे मराठी भाषेत आपण माज करण्याकरता म्हणतो, तर तो धनाचा उपयोग माज करण्याकरता होतो. आणि शक्तीम परेशान परपीडन आहे की शक्ती जी आहे, मसल पॉवर जी आहे, ती दुसऱ्याला पीडा देण्याकरता होतो. तर खलस्य साधो विपरीत मिळतात. खल आणि साधू माणसात फरक हा सांगितलाय या सुभाषिताने, की खल आणि साधू माणसात फरकच हा आहे की त्याची विद्या जी असते ती ज्ञानाय दानाय च रक्षण आहे. विद्या ही ज्ञानार्जित करण्याकरता, ज्ञानार्जन करण्याकरता, त्याच पद्धतीने धन हे दाना करता आणि शक्ती ही रक्षणा करता. आणि आज सरांचा जर अप्रोच आपण पूर्णपणे आपल्याला जे ऍड्रेस केलं सरांनी त्यामध्ये जर बघितला तर या तीनही गोष्टी आपल्याला निदर्शनास आल्या की सरांनी हे ज्ञानरूपी धन जे गेल्या 27-28 वर्षापासून जी आपल्या फ्रॅटर्निटीची सेवा करतायत, तर त्याबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. आजचा टॉपिक जो होता तो एंटायरली सरांनी सांगितलेला आहे, तसं सांगण्यासारखं फार कमी आहे.
परंतु त्यातल्या त्यात आय विल ट्राय. म्हणून की सरांचे सर्वात प्रथम मी मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मी सरांना भेटलो अँड ही वॉज कंडक्टिंग अट, आमचे एक सहकारी मित्र सारथी, तर त्यांच्या माध्यमातून पण सरांना भेटलो. आणि त्यावेळेस सर वॉज कंडक्टिंग अ ट्रायल अँड पोर्शे इज वन ऑफ द, आता आपण म्हणूया की सेन्सिटिव्ह म्हणू आपण त्याला, किंवा ती आता चर्चेत असणारी ट्रायल. आणि हा सगळा भीमा कोरेगाव असेल, ललित पाटील ची ड्रग केस असेल, या सगळ्यांमधून वेळ काढून सरांनी आज आपल्याला सुट्टीच्या दिवशी वेळ दिला. सो अगेन आय एम व्हेरी थँकफुल. इट इज इंडीड माय ड्युटी to thank him for the time he had given and valuable the guidance that he had shared with our participant. Secondly, having said that, आता हे जे पार्टिसिपंट्स आज जॉईन झालेत, आपली एक लिंक फुल झाली, आपण युट्यूबवर पण त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करतोय. सो अगेन की मी पुन्हा एकदा सगळ्या पार्टिसिपंट्सचे मनापासून इन्स्टिट्यूटच्या वतीनं आभार मानेन की आपण जॉईन झालात. थर्ड, नाव आता कमिंग टू द सब्जेक्ट. आज आपण जनरल व्हॉट इज द कोर्ट प्रॅक्टिस अँड प्रोसिजर इन द क्रिमिनल लॉ ऑर क्रिमिनल साइड, सो ऑर क्रिमिनल केसेस, या संदर्भात सुरुवात कुठून करायची आणि आपल्याकडे जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स आपण विचारात घेतला. आणि आपल्या लक्षात आलं की मेनी अमंग ऑफ यू आर प्रोफेशनल्स, लॉ प्रोफेशनल्स, काही JMFC ऍस्पिरंट्स आहे, काही APP ऍस्पिरंट्स आहेत आणि काही लॉ स्टुडंट्स आहेत. सो आपण प्रयत्न केला. आता एकाच 2 तासाच्या वेबिनार मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करता येणं शक्य नाही. ते लिमिटेशन आपणा सर्वांना ठाऊक आहे, कारण असं म्हटलं जातं की लॉ इज अ ओशन अँड नोबडी कॅन बी क्लेम टू बी अ मास्टर ऑफ लॉ, नायदर आय, नायदर यू, नॉर एनीवन. सो वन स्टुडंट ऑफ लॉ, ऑलवेज स्टुडंट ऑफ लॉ. आणि अशा पद्धतीने आपण सुरुवातीचं, सो फार एज इन्व्हेस्टिगेशन पार्ट इज कन्सर्न इन द क्रिमिनल ट्रायल और क्रिमिनल केसेस आर कन्सर्न, so we included ki are criminal law set in motion by way of a registration of FIR. When any cognizable offense came to be committed, it is resulted into the FIR. त्याची FIR दाखल होते जर दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडला. आणि नेमका आता आपण बघतोय की आपल्याला दोन्ही कायद्यांमध्ये म्हणजे CRPC, एव्हिडन्स ऍक्ट आणि IPC याच्या बरोबरच आपल्याला काम करावं लागते. नवीन BNS, BNSS असेल, BSA असेल. सो या दोन्ही कायद्यांचा आपल्या जनरेशनला अभ्यास करावा लागणार आहे आणि त्या अंतर्गत केसेस चालवावे लागणार. सरांनी या सगळ्या विषयावर स्टार्टिंग फ्रॉम FIR टू द रिमांड, एंटायर सब्जेक्ट हॅज बीन कवर्ड. हावेवर आय जस्ट वॉन्ट टू पुट की अरे आता नवीन कायद्यामध्ये नेमकं काय काय बदल झालेले आहेत ते मी काही जे माझ्या वाचनात आले ते आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. So far as FIR part is concerned, सरांनी आपल्याला सांगितलं की what is the object of the FIR to obtain the early information in respect of the commission of the offense. Offense घडतो. What is offense? Offense is anything, any act which is punishable by the law. आणि मग अशा प्रकारचा एक ऑफेन्स घडतो. मग त्या ऑफेन्सची वर्गवारी केली की कॉग्निजिबल कुठला, नॉन कॉग्निजिबल कुठला, दखलपात्र कुठला, अदखलपात्र कुठला. आणि जर तो दखलपात्र असेल आणि त्या दखलपात्र गुन्ह्याची प्रथम वर्दी आपण त्याला म्हणतो की प्रथम खबर ही जर पोलीस स्टेशनला दिली तर FIR दाखल होते. दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन. व्हॉट इज द ऑब्जेक्ट टू ऑब्टेन द अर्ली इन्फॉर्मेशन. आणि या ऑब्जेक्टसह FIRचा प्रवास सुरू होतो. इफ FIR इज रजिस्टर्ड, then that particular police officer got right to investigate into that particular matter. सरांनी आपल्याला सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन इज अ प्रिरोगेटिव्ह ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. आणि त्याच्या सहसा ऑर्डिनरीली इट शुड नॉट बी इंटरफेअर्ड विथ द ज्युडिशियल ऑफिसर्स ऑल्सो. बट FIR मध्ये नेमकं नवीन कायदा आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस काय बदल झाले तर आपल्या लक्षात येईल की 3 मेजर बदल आपल्याला समोर येतील. The first important change in BNSS in section 154 जुना आणि आता जर बघितलं तर 173 आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरीची प्रोव्हिजन आली. सो वन ऑफ द लँडमार्क सायटेशन इन रिस्पेक्ट ऑफ द FIR और रजिस्ट्रेशन ऑफ द FIR आय विल टेल यू की ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ UP. हे ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ UPचं जे काही कॉन्स्टिट्युशनल बेंचचं जजमेंट होतं दॅट सेज दॅट की शाल वर्ड 154 मध्ये यूज केला. सो एनी इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ कमिशन ऑफ द कॉग्निजिबल ऑफेन्स इफ रिपोर्टेड टू द पोलीस, देन ही शाल बाउंड टू रजिस्टर.
म्हणजे मी जर कंप्लेंट घेऊन गेलो आणि मी माझ्या कंप्लेंट मधून जर कॉग्निझिबल ऑफेन्स घडला आहे असं जर निदर्शनास येत असेल तर इट इज बाउंड अँड ड्युटी ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्व्हेस्टिगेटिंग ऑर SHO स्टेशन हाऊस ऑफिसर टू रिड्यूस इन टू द रायटिंग अँड टू कन्वर्ट इट इन टू द FIR. आता हे प्रत्येक वेळेस होत नाही ही आपण प्रॅक्टिकल लेवलला बघतो, बट आपल्याला समजून घ्यायचंय की मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन ऑफ FIR. नाउ मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन ऑफ FIR की खरोखरच की मी कंप्लेंट दिल्यानंतर FIR रजिस्टर करून घेतलीच पाहिजे का आणि कधी घेतली पाहिजे इफ इट डिस्क्लोजेस द कॉग्निझिबल ऑफेन्स. मग काय होतं, ललिता कुमारीच्या केसमध्ये सांगितलं की येस इट इज ड्युटी ऑफ द पोलीस टू गेट इट रजिस्टर्ड मॅन्डेटरीली. ते रिफ्यूज करू शकत नाही की अरे तुमची FIR होणार नाही जर त्याच्यातून कॉग्निझिबल ऑफेन्स घडला असं निदर्शनास येत असेल. मग आता काय झालं, पण अशा बऱ्याचशा केसेस वाढल्या की ज्या केसेस मधून आपल्याला लक्षात येतं की अरे हा कॉग्निझिबल ऑफेन्स आहे की नाही ही संदिग्धता आहे, किंबहुना घडला नसावाही, परंतु FIR दाखल झाली, पेंडन्सी वाढली. अँड देन अगेन द कॉन्स्टिट्युशनल बेंच ऑफ अवर अपेक्स कोर्ट डिसाइडेड इन ललिता कुमारी की नाही प्रिलिमिनरी इन्क्वायरीचा स्कोप आहे. दो द प्रोव्हिजन ऑफ द प्रिलिमिनरी इन्क्वायरी हॅज नॉट बीन देअर इन द CRPC, बट प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकता. म्हणजे तुमची ज्यावेळेस कंप्लेंट येते, कंप्लेंट आल्यानंतर मी प्रिलिमिनरी इन्क्वायरी करेन आणि प्रिलिमिनरी इन्क्वायरी करून मला जर वाटलं देन ओनली दॅट पर्टिक्युलर ऑफेन्स ऑर FIR कॅन बी रजिस्टर्ड. So what is the preliminary inquiry and what is the scope of the preliminary inquiry has been in detail enumerated in that particular judgment of Lalita Kumari आणि Honorable Supreme Court ने सांगितलं की नो these are the category of the cases आणि या कॅटेगरी ऑफ दी केसेस मध्ये तुम्ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकता. अदरवाईज प्रिलिमिनरी इन्क्वायरी ही कायद्याने परमिसिबल नाही. तुमचं FIR हे मॅन्डेटरीली रजिस्टरच झालं पाहिजे. काय होतं या प्रिलिमिनरी इन्क्वायरीचा प्रॅक्टिकल जर आपण उद्देश लक्षात घेतला तर मी एखादी FIR घेऊन जातो आणि म्हणतो माझी फसवणूक झालेली आहे आणि प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या नावाखाली सगळ्या विटनेसेसला बोलवलं जातं. देर इज अ डिफरन्स इन इन्व्हेस्टिगेशन अँड इन्क्वायरी. सो इन्व्हेस्टिगेशन आपल्याला डिटेलमध्ये CRPC मध्ये द प्रोसिजर ऑफ द इन्व्हेस्टिगेशन इफ यू गो टू सेक्शन 157 आणि नवीन आता 175-76 सेक्शन असेल. सो that you will understand what is the procedure of the investigation. Inquiry is having limited scope. परंतु या इन्क्वायरीच्या नावाखाली पोलीस सांगतात की नाही साहेबांना विचारून बघावं लागेल, साहेबांना मी तुमचा तक्रारी अर्ज दाखवतो किंवा मी सांगतो आणि मग तुम्ही या. आणि अशा पद्धतीने दुसऱ्याही लोकांना बोलून घेतलं जातं, सगळ्या विटनेसेसला बोलवलं जातं, काही त्याच्यामध्ये सेटलमेंट होती का बघितलं जातं. सो ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी बोथ साइडनी काम करते. म्हणून ही प्रिलिमिनरी इन्क्वायरीचा स्कोप ठरवताना ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने काही कॅटेगरी ऑफ केसेस दिल्या, जसं मॅट्रिमोनियल ऑफेन्सेस असेल, डिले मोर दॅन 3 months असेल, मेडिकल निग्लिजन्सच्या काही केसेस असेल आणि सांगितलं की येस प्रिलिमिनरी इन्क्वायरी इज परमिसेबल बट जस्ट टू फाइंड आउट वेदर कॉग्निझिबल ऑफेन्स हॅज बीन कमिटेड ऑर डिस्क्लोज्ड ऑर नॉट. नाउ आता काय झालं, आता जर नवीन कायद्यामध्ये आपण बघितलं तर ज्या गुन्ह्यांना 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे त्या गुन्ह्यांमध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरीची प्रोव्हिजनच आपल्याला कायद्यामध्ये दिसते. आणि ती प्रोव्हिजन जी आहेत म्हणजेच काय की आता ह्या प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या प्रोव्हिजनला स्टॅट्युटरी रेकग्नायझेशन मिळालं. सो इट हॅज बीन स्टॅट्युटरीली रेकग्नाइज्ड की प्रिलिमिनरी इन्क्वायरी कॅन बी डन बाय द स्टॅट्यूट इटसेल्फ. देयर इज अ प्रोव्हिजन इन द स्टॅट्यूट विच इम्पॉवर्स द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर टू डू द प्रिलिमिनरी इन्क्वायरी. कधी करायची, कशी करायची, पहिला क्रायटेरिया काय, 7 वर्षापर्यंत शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांमध्ये ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी केली जाऊ शकते. बट मे हा शब्द वापरलाय, सगळ्याच गुन्ह्यांमध्ये गरजेची आहे का, नाही. इट इज अ डिस्क्रिशन. म्हणजे लॉट मोर डिस्कशन हॅज बीन गोइंग ऑन नवीन कायदा आल्यानंतर की अरे वेदर वी आर हेडिंग टू अ पोलीस स्टेट किंवा पोलिसांना खूप जास्त पॉवर्स दिले जात आहेत का या कायद्याच्या अनुषंगाने. ही जी डिस्कशन चालू होती त्यातला हा भाग की प्रिलिमिनरी इन्क्वायरीचा दुरुपयोग होईल का. प्रिलिमिनरी इन्क्वायरी ही ठरवायची कोणी, तर त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी ठरवायची की येस अरे मला ह्या केसमध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी करण्याची गरज भासते का. कारण आपण बघतो की मेजर पोर्शन जो आहे दॅट इज पनिशेबल अप टू 7 years. सो खूप सारे गुन्हे आहेत की जे 7 वर्षापर्यंत शिक्षेचे गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये डिस्क्रिशनरी पॉवर्स दिल्यात. मे प्रिलिमिनरी इन्क्वायरी इनटू बट द प्रायर परमिशन ऑफ DYSP इज रिक्वायर्ड.
सो आता प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकता, बट परमिशन घ्यावी लागेल DYSP ची. परंतु ही डिसाइड करण्याकरता एक फॅक्टर दिला की प्रिलिमिनरी इन्क्वायरी करायची का नाही, कन्सिडरिंग द नेचर अँड ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स. एखादी चोरी झाली लक्षात घ्या आणि त्या चोरीची प्रिलिमिनरी इन्क्वायरी मी करणार आहे का? मला जर असं वाटलं की नाही, इट इज इमिजिएटली द FIR should have been registered, investigation should have been conducted, I should proceed to the spot, I should collect the evidence can be hampered, evidence can be tampered, or it can be disappeared. So considering the gravity and nature of the offense, with due permission or with prior permission of the DYSP, the investigating agency or investigating officer may conduct a preliminary inquiry. ही प्रोव्हिजन आपल्याला दिसते. अँड दॅट इन्क्वायरी टाइम लिमिट केलंय. नवीन ऍक्ट जर बघितले आपण तर एक लक्षात घ्या की आपण नेहमी म्हणतो की दीज न्यू ऍक्ट्स आर विक्टिम सेंट्रिक. हाऊ वी से दॅट की अरे विक्टिम सेंट्रिक आहे का विक्टिम सेंट्रिक आहे? तर विक्टिम कोण? विक्टिम जो अफेक्टेड आहे, त्या क्राईमचा जो अफेक्टेड आहे, म्हणून टाइम लिमिट्स दिल्या. बऱ्याच गोष्टी अनएंडिंग होऊ नये, बऱ्याच गोष्टींकरता खूप वर्ष लागू नये, वर्षानुवर्षाचा कालावधी जो लागतो आणि ज्याचे आपण साक्षीदार आहोत त्याकरता की एक टाइमलाईन्स दिल्या. आणि म्हणून या प्रिलिमिनरी इन्क्वायरीला सुद्धा सांगितलं की विदिन 14 डेज तुम्हाला ती प्रिलिमिनरी इन्क्वायरी कंप्लीट करायची आहे. सो आणि आता बघा दुसरा मुद्दा, फ्रॉम द अकॅडमिक पॉइंट ऑफ व्ह्यू, व्हॉट आय पर्सनली बिलीव्ह की इन द ललिता कुमारी केस, दॅट पर्टिक्युलर प्रिलिमिनरी इन्क्वायरी कॅटेगरी ऑफ केसेस मध्ये सांगितलं होतं तिथं पनिशमेंट इतक्या वर्षापर्यंत पनिशमेंट असेल तरच प्रिलिमिनरी इन्क्वायरी करता येईल वगैरे असं काही सांगितलं नव्हतं. आता इथं बाधा आली 7 वर्षापर्यंतची. आणि दुसरं, त्या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं प्रिलिमिनरी इन्क्वायरी टू फाइंड आउट वेदर कॉग्निजिबल ऑफेन्स हॅज बीन डिस्क्लोज्ड ऑर नॉट. कारण आता सरांनी सांगितलं, याचं साधर्म्य आपल्याला, मला नेहमी वाटतं की वेन यू आर डुईंग प्रॅक्टिस, सर इज व्हेरी मच सिनियर, so with due my limited knowledge ki you should be conceptually very clear. Once your concept is clear, then yes you can interpret. अरे काय घडतंय, FIR घ्यायची, FIR मॅन्डेटरीली घ्यायची असं कायदा सांगतो. ती जर कॉग्निजिबल ऑफेन्स घडला असं दिसत असेल तर निश्चितपणे FIR त्यांना घ्यावीच लागेल. म्हणून मी पोलीस स्टेशनला जातो, सांगतो हे बघा हा दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडलाय, ललिता कुमारीचं जजमेंट आहे, तुम्हाला घ्यावीच लागेल. पोलीस नवीन कायद्याने सांगतायत मला प्रिलिमिनरी इन्क्वायरी करण्याच्या पॉवर्स आहेत. बट द ऑब्जेक्ट ऑफ द प्रिलिमिनरी इन्क्वायरी, व्हॉट इज द ऑब्जेक्ट? नाउ इफ गोइंग फर्दर इन दॅट पर्टिक्युलर सेक्शन यू विल फाइंड दॅट द प्रायमा फॅसी केस इज मेड आउट और नॉट. नाउ सी द डिग्री ऑफ सॅटिस्फॅक्शन. Whether the cognizable offense has been disclosed or not is one thing, and whether the prima facie case is made out or not. So आता रजिस्ट्रेशन ऑफ FIR च्या वेळेला जर प्रिलिमिनरी इन्क्वायरी केली जात असेल and that to find out the prima facie case is made out or not, so whether that is feasible and you are expecting investigating agency to find out a prima facie case. And this duty has been entrusted in the hands of judicial officer at the time of even deciding the discharge also or taking the cognizance also. So this we can find in new law, which you should remember in respect of preliminary inquiry. So far as second aspect of FIR is concerned, e-FIR आपण बघतोय की इलेक्ट्रॉनिक, आता जसं सोसायटी चेंजेस फास्टर दॅन लॉ आपण म्हणता तसं की आपली सोसायटी जी चेंज झाली, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आपल्याकडे किती वापर वाढला आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मधून सुद्धा FIR दाखल करण्याची प्रोव्हिजन आपल्याला दिली. However, it can be taken on record only after within the 3 days it has been signed by the person who had given that electronic information or information by way of electronic communication. तर ही एक प्रोव्हिजन आपल्याला त्यामध्ये सापडेल. आणि त्यानंतर इरिस्पेक्टिव्ह ऑफ टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन हा शब्दच आपल्याला ऍड करण्यात आला. म्हणजे काय की सुरुवातीला व्हायचं, आपण तक्रार घेऊन जायचो. बऱ्याचदा मॅट्रिमोनियल ऑफेन्सेस मध्ये आपण बघितलं असेल की महिला इथं राहते का तिथं राहते, ती जर कंप्लेंट करून घेतली तर त्या कंप्लेंटला सांगितलं जायचं नाही हे आमच्या हद्दीत येत नाही, हे तुम्ही दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जा. बट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन हा वर्ड ज्यावेळेस येतो तर अशी पूर्वी गरज भासली नाही का? तर भासली. आणि त्या संदर्भातले जर जजमेंट आपल्याला बघायचे असतील तर जजमेंट मी आपल्याला सांगेल, दॅट इज पुनाती रामालू.
स्टेट ऑफ आंध्र प्रदेश वर्सेस पुनाती रामालू इज द जजमेंट. AIR 1993, सुप्रीम कोर्ट 2644. आणि दुसरं जजमेंट यू विल फाइंड दॅट सतविंदर कौर 1999, SCC 198. सतविंदर कौर आणि पुनाती रामालू यामध्येही ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेज दॅट की नो नो नो, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन मुळे तुम्ही काय रिफ्यूज करू शकत नाही ही FIR दाखल करून घेण्याकरता तुम्हाला FIR दाखल करावा लागेल. देअर आफ्टर म्हणून आपण म्हणत होतो 0 FIR. काय होती ही 0 FIR? एखाद्या पोलीस स्टेशनला FIR चे नंबर चालू आहे, 1 2 3 4 10 20 काय नंबर त्यांचा चालू आहे, आणि अचानकपणे माझ्या ज्युरिस्डिक्शन मध्ये नसलेली FIR मला ह्या जजमेंटच्या आधारे किंवा आता कायद्याच्या आधारे दाखल करून घ्यायची आहे, कारण इट इज द अर्लिएस्ट इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ द ऑफेन्स. परत हा इश्यू निर्माण होणार आहे की इतके दिवस घडले, तुम्ही का नाही FIR दिली? तुम्ही प्रयत्न केला का FIR देण्याचा? त्याच्यातला एव्हिडन्स डिसअपियर होऊ शकतो, त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्याची गरज तुर्तास लगेच भासू शकते. आणि म्हणून कन्सिडरिंग ऑल दीज एस्पेक्ट्स, इवन इन द इयर 1999 ऑल्सो द जजमेंट्स ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेज दॅट की येस, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन डझंट बार द रजिस्ट्रेशन ऑफ द FIR. आणि म्हणून आता काय झालं तर आता स्टॅट्युटरीली ती प्रोव्हिजन आली. म्हणजे आता हा जे काही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे ते आपल्याला म्हणू शकणार नाही की नाही नाही हे माझ्या हद्दीत नाहीये. इट इज मॅन्डेटेड फॉर देम टू रजिस्टर द FIR. So this is the FIR, what the change I could find in new BNSS. Going further आपल्याला FIR ची कॉपी इन्फॉर्मंट और विक्टिम असं जे म्हटलं गेलंय की इन्फॉर्मंट और विक्टिम. सो आता ही FIR ची कॉपी द्यायची, FIR ची कॉपी कुणाला दिली जायची की ज्याने इन्फॉर्मेशन दिली. प्रत्येक वेळेस सरांनी सांगितलं तसं इन्फॉर्मेशन देणारा हाच विक्टिम असेल असंही नसतं. आय हॅव विटनेस द मर्डर. मी एक मर्डर बघितलाय, एक असॉल्ट बघितलाय आणि मी एक सजग नागरिक म्हणून पोलीस स्टेशनला वर्दी दिली आहे. हावेवर मी इन्फॉर्मेशन देताना मी विक्टिम आहे का? नाही, मी स्ट्रेंजर आहे. विक्टिम मे बी समबडी एल्स. सो नाव आता आपण जे म्हणतो विक्टिम सेंट्रिक, त्याचं कारण असं की आता इथं ऍड केलंय विक्टिम. सो बघा की आता इन्फॉर्मंटलाही कॉपी दिली जाईल, म्हटलंय तर तिथं अँड असायला हवं का? हा चर्चेचा भाग होईल, इन्फॉर्मंट अँड विक्टिम. बट दॅट विल बी अ सब्जेक्ट टू स्क्रुटिनी अँड इंटरप्रिटेशन बाय द ऑनरेबल अपेक्स कोर्ट इन नियर टाइम. So that will be that is going to be interpreted and we will have to wait for it. So Youth Bar Association चे एक जजमेंट आपण बघावं. Youth Bar Association versus Union of India so far as FIR is concerned. Now the second important aspect सांगितलं की नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स मध्ये काही बदल झालाय का? दे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सच्या बाबतीत जर आपण नवीन कायदा बघितलं तर आता टू इन्फॉर्म द मॅजिस्ट्रेट इन रिस्पेक्ट ऑफ नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. आपण बघितलं बघा, कुणाला तरी धमकी जाते, सरांनी सांगितलं की खूप मोठ्या मोठ्या गोष्टींची सुरुवात ही छोट्या छोट्या गोष्टींपासून होते, नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस पासून. आणि मग त्यामध्ये काय होतं की अरे एखाद्याला धमकी दिली जाते फोनवर आणि त्याचा सिरियसनेस घेतला जात नाही आणि अचानक त्याचा 8-15 दिवसांनी खून होतो. अशाही घटना आपण विटनेस केलेल्या. सो नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स जर घडला तर त्याचं रिपोर्टिंग आपण केलं तर त्या नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स NCR म्हणून रजिस्टर्ड होतं. हावेवर कॉग्निझन्स कॅनॉट बी टेकन बाय द पोलीस म्हणून इन्फॉर्म केलं जातं की जा आता तुम्ही कोर्टात जा आणि दाद मागा. मग ज्यावेळेस आपण कोर्टात जातो तर ही आपलीच ड्युटी आहे का आपण फक्त कोर्टात जाणं, माझ्याच विरोधात अन्याय घडलाय? नाही. देन इट सेज द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट दॅट इट इज अ इक्वल ड्युटी ऑफ द प्रॉसिक्युटिंग एजन्सी ऑर द इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी की बरोबर आहे तुमची NC आली आणि मला असं वाटतंय की या NC काय ऑफेन्स आहे, त्यालाही शिक्षा दिली आहे. 6 महिने असेल, 1 वर्ष असेल, त्याला शिक्षा आहे. जर पोलिसांना वाटलं की यामध्ये तपासाची आवश्यकता आहे, दे कॅन अप्लाय टू द मॅजिस्ट्रेट आणि म्हणून ते मॅजिस्ट्रेटकडे अप्लाय करून परमिशन सॉर्ट करू शकतात सो फार एज इन्व्हेस्टिगेशन इन द नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. अदरवाईज ती धूळ खात पडेल, त्याचा उपयोग काय? आणि त्याचबरोबर आपणही मॅजिस्ट्रेटला अप्लाय करू शकतो की साहेब यामध्ये काय गरजेचं आहे, इन्व्हेस्टिगेशन इज रिक्वायर्ड ऍट द हँड ऑफ द पोलीस. आणि म्हणून जुना 155 सेक्शन जो आपण बघतो, नवीन 174 सेक्शन मध्ये आपल्याला कदाचित ते दिसेल. सो आणि आता फोर्टनाईटली काय करायचंय,
फोर्टनाईटली ह्या एनसीच्या ज्या कॉपी आहेत त्या आपल्याला मॅजिस्ट्रेटला, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला फॉरवर्ड करायचे आहे की कोणकोणते नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स घडले, जस्ट टू इन्फॉर्म अँड कीप अपडेट टू द मॅजिस्ट्रेट. सो दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ एनसी. आणि जे मी जजमेंटचा उल्लेख केला, दॅट जजमेंट इज स्टेट ऑफ गुजरात वर्सेस गिरीश राधाकृष्णन वर्दे. स्टेट ऑफ गुजरात वर्सेस गिरीश राधाकृष्णन वर्दे, AIR 2014, सुप्रीम कोर्ट 620. म्हणजे नॉन कॉग्निझिबल ऑफेन्सला पण कॉग्निझिबल करता येण्याची प्रोव्हिजन आहे. अँड वी शुड अंडरस्टँड दॅट. अदरवाईज पुन्हा ती कंप्लेंट कशी जाते, मी एखादी नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स घडला, मी तक्रार दिली, पोलिसांनी दखल घेतली नाही, सांगितलं बाळा ही दखल घेता येत नाही, तू जा आता मॅजिस्ट्रेट कडे आणि तिकडे ऍप्लिकेशन कर. मी मॅजिस्ट्रेट कडे गेलो, मला 2 ऑप्शन्स असतात, एक ते 155(2) जुना जो आपण म्हणतो तो, वी कॅन सॉर्ट द डायरेक्शन ऑफ द ऑनरेबल कोर्ट टू गेट इट इन्व्हेस्टिगेटेड ऍट द हँड्स ऑफ द पोलीस, पोलिसांच्या कडून तिचा तपास व्हावा म्हणून, किंवा मॅजिस्ट्रेट मे ट्रीट दॅट पर्टिक्युलर कंप्लेंट ऍज अ कंप्लेंट बिफोर द मॅजिस्ट्रेट. आणि म्हणून कंप्लेंट अँड देन एक्झामिनेशन ऑफ विटनेस अँड अदर स्टेजेस ऑकर, जे आपल्याला सरांनी इत्थंभूत सांगितलं. नाउ गोइंग टू द फर्दर, आय विल जस्ट रॅपिडली टेक अ लुक किंवा नेमकं नवीन याच्यामध्ये बघा, FIR दाखल करून घेतली जात नाही. इन दॅट केस आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला 154 जुन्या आणि 173 किंवा आता नवीन आपल्याला दिलं होतं की SP म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, वरिष्ठांकडे आपण ती कंप्लेंट करतो. आणि वरिष्ठांकडे ती कंप्लेंट केल्यानंतर त्यांनीही कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर आपण मॅजिस्ट्रेटकडे जायचो आणि मॅजिस्ट्रेट कडून डायरेक्शन मागायचो 156(3) ह्या कलमा अन्वये की साहेब आमची FIR घेतली नाही, परंतु हा ऑफेन्स जो आहे तो कॉग्निझिबल स्वरूपाचा आहे आणि आता आपण त्याची दखल घ्यावी किंवा आपण त्याला इन्व्हेस्टिगेशन करता पाठवा. दॅट वॉज द स्कीम. द स्कीम इज सेम. व्हॉट इज द काय आता नेमके बदल काय झाले नवीन कायद्यामध्ये बघा. पूर्वी सुद्धा असं व्हायचं की बऱ्याच 156(3)च्या कंप्लेंट दाखल झाल्या आणि मग कळालं की अरे ही पेंडन्सी खूप वाढली, म्हणून चेक असावा म्हणून त्यामध्ये सांगितलं गेलं की नो प्रियंका श्रीवास्तव इज द जजमेंट इन रिस्पेक्ट ऑफ दॅट. सो प्रियंका श्रीवास्तव ह्या जजमेंट मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, तुम्ही 156(3)ची कंप्लेंट दाखल करणार ना, ऍफिडेव्हिट वर दाखल करा. इट शुड बी सपोर्टेड विथ द ऍफिडेव्हिट. कारण का, कारण जर तुम्ही ऍफिडेव्हिट वर दिलं आणि जर तुम्ही खोट्या गोष्टी काही त्याच्यामध्ये सांगितल्या तर निश्चितपणे तुमच्यावर उद्या गुन्हा दाखल होईल परजुरीचा. तुम्हाला चाप असला पाहिजे किंवा चेप बसला पाहिजे की खोटा गुन्हा किंवा खोटी कंप्लेंट मी दाखल करणार. विथ दॅट इंटेन्शन प्रियंका श्रीवास्तव अँड रिसंट जजमेंट यू विल फाइंड बाबू व्यंकटेश, हे नावानिशी आपल्याला गुगलवर जजमेंट्स मिळू शकतात. सो बाबू व्यंकटेश अँड प्रियंका श्रीवास्तव हे दोन्ही जजमेंट सांगत होते की बाबांनो तुम्ही ऍफिडेव्हिट सह ही कंप्लेंट मॅजिस्ट्रेट पुढे दाखल करा. आता कायदाच सांगतो की तुम्हाला ऍफिडेव्हिट दाखल करायचं, म्हणून स्टॅट्युटरी अगेन रेकग्नायझेशन आलं, जशी सोसायटीची रिक्वायरमेंट आहे की आता आपल्याला ऍफिडेव्हिट दाखल. मग ऍफिडेव्हिटच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय, काय बदल झाला. पूर्वी काय व्हायचं, ठीक आहे आपण ऍफिडेव्हिट दाखल करत होतो आणि आर्ग्यू करायचो की साहेब हे बघा मी डेमॉन्स्ट्रेट केलंय, कॉग्निझिबल ऑफेन्स घडलाय, नाउ यू डायरेक्ट टू इन्व्हेस्टिगेशन, माझी कंप्लेंट इन्व्हेस्टिगेशनला पाठवा आणि पोलीस त्याच्यामध्ये FIR दाखल करून घेतील. दॅट वॉज द स्कीम. आता काय केलंय, नाउ जज याच्यामध्ये झालेला महत्वाचा बदल, आफ्टर कन्सिडरिंग द ऍप्लिकेशन अँड ऍफिडेव्हिट, याच्यात म्हटलंय अँड द आफ्टर मेकिंग सच इन्क्वायरी इफ ही थिंक्स नेसेसरी. सो नाउ आता जजला काय पॉवर दिल्या, तर जज कॅन मेक अ इन्क्वायरी. सो जज कॅन मेक अ इन्क्वायरी ऍज टू व्हॉट, की याच्यात कॉग्निझिबल ऑफेन्स घडलाय की नाही. काय इन्क्वायरी करायची आहे त्यांनी, आफ्टर मेकिंग सच इन्क्वायरी अँड आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द सबमिशन्स ऑफ द पोलीस ऑफिसर. पूर्वी घेतले जायचे का, नाही. इन्क्वायरी केली जायची का, नाही. सेटल लीगल प्रोपोजिशन काय आहे, माझी केस काय आहे, फॅक्ट्स काय आहे, वेदर इट रिक्वायर्स द इन्व्हेस्टिगेशन ऍट द हँड्स ऑफ द पोलीस, हे बघून केलं जायचं. नाउ द मॅजिस्ट्रेट इज empowered टू इन्क्वायर इनटू द मॅटर दी सबमिशन्स ऑफ द पोलीस ऑफिसर. उद्देश काय असावा, उद्देश हा असावा की आपण याच्या अगोदर 2 अर्ज दिलेत. एक अर्ज आपण स्थानिक पोलीस स्टेशनला दिला,
तिथून आपलं समाधान झालं नाही म्हणून आपण एसपी साहेबांनाही अर्ज दिला किंवा सीपी साहेबांनाही अर्ज दिला आणि नंतर आपण मॅजिस्ट्रेट समोर अर्ज करतोय, त्याला सपोर्टेड आपण ऍफिडेव्हिट दिलंय. आता मॅजिस्ट्रेट म्हणतायत मला जर वाटलं तर मी इन्क्वायरी करू शकतो. मी इन्क्वायरी केली आणि मला आता पोलिसांचेही सबमिशन विचारात घ्यायचे की अरे बाबा तुझ्याकडे हे 2 अर्ज आले होते, तुम्ही या अर्जाचं केलं काय? So it can be said to be a welcome changes also. It can delay the proceedings also for registration of the FIR. Both ways it is going. So it is subject to the scrutiny, it is subject to the interpretation at the hands of the apex court and the pronouncements of the apex courts. We'll see in the future. So हे 156(3) मधले आपल्याला महत्वाचे बदल. नाव आपल्या समोर प्रश्न येतो की पब्लिक सर्वंटच्या विरोधात काय करायचं. बऱ्याचदा पब्लिक सर्वंटच्या विरोधात कंप्लेंट होतात, आपण म्हणतो की नाही साहेब हा शासकीय कर्तव्य करतच नाही आणि हा तर याच्यातच सामील आहे. म्हणून पब्लिक सर्वंटच्या विरोधात जर समजा माझी कंप्लेंट गेली बिफोर द मॅजिस्ट्रेट अँड इफ आय सीक इन्व्हेस्टिगेशन, पूर्वी असं व्हायचं की एखाद्या पब्लिक सर्वंटनी सपोज आपण असं म्हणूया की अचानकपणे पोलिसांनी लाठीमार केला गरज नसताना, सँक्शनची इम्युनिटी पब्लिक सर्वंटला दिलेली, एखाद्या सब रजिस्ट्रारनी एखादं डॉक्युमेंट केलं, कुठंतरी आपल्याला कनेक्शन दिसलं, मेनी एक्झाम्पल्स कॅन बी गिवन. हावेवर एखादा पब्लिक सर्वंट इन द डिस्चार्ज ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी जर त्याचं काम करत असेल तर त्याला स्टॅट्युटरी इम्युनिटी दिलेली आहे आणि ती स्टॅट्युटरी इम्युनिटी 197 पूर्वीचं जे सेक्शन होतं आपलं सीआरपीसीचं, त्याला आपण म्हणायचो प्रिव्हियस सँक्शन. आता हे प्रिव्हियस सँक्शन कशा करता होती त्याकरता मी एक जजमेंट सांगेल. जजमेंट होतं की अनिल कुमार वर्सेस MK अय्यप्पा, 2013चं जजमेंट होतं. अनिल कुमार वर्सेस MK अय्यप्पा मध्ये काय सांगितलं होतं की अरे फक्त चार्जशीट दाखल करण्याकरताच नाही तर 156(3) जरी डायरेक्शन्स हवे असतील, जर एखाद्या पब्लिक सर्वंट विरोधात जर इन्व्हेस्टिगेशनचे डायरेक्शन जरी तुम्हाला हवे असतील तरी सुद्धा तुम्हाला सँक्शनची गरज आहे. सँक्शन कुणाची? कॉम्पिटंट अथॉरिटीची. कोण कॉम्पिटंट अथॉरिटी? देअर अपॉइंटिंग अथॉरिटी. त्यांची सँक्शन का? तर हे फाइंड आउट करायचं की अरे मी एखादं काम केलंय, एनी ऍक्ट वेदर इट इज डन इन द डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल ड्युटी ऑर नॉट. मी जर एखादं काम करतोय आणि ते जर माझं ऑफिशियल ड्युटी करत असताना मी जर केलंय तर मला ती इम्युनिटी दिली, कारण अशा फ्रिव्हलस कंप्लेंट्स माझ्यावर दाखल होतील आणि मला शासकीय काम करणं हे शक्य होणार. म्हणून द न्यू चेंज व्हॉट हॅज बीन ब्रॉट की आता पब्लिक सर्वंटच्या विरोधात तुम्हाला जर जायचं आहे तर पूर्वीची पोझिशन सांगत होते की डेफिनेटली यू विल हॅव टू टेक द सँक्शन. पण त्यानंतर एक रिसेंट जजमेंट आलं मंजू सुराना. आता मंजू सुराना वर्सेस सुनील अरोरा या जजमेंट मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, आम्हाला नाही वाटत की सँक्शनची गरज आहे आणि म्हणून हे रेफर केलं लार्जर बेंच करता की एखाद्या पब्लिक सर्वंटच्या विरोधात जर FIR दाखल करायची, एखाद्या पब्लिक सर्वंटच्या विरोधात 156(3) किंवा 175(3) प्रमाणे जर मला आता डायरेक्शन घ्यायचे तर मला सँक्शन लागेल का? तर मंजू सुराना सेज नो, Anil Kumar versus MK Ayyappa says yes, and now in the Manju Surana case it has been referred to a larger bench of the Honorable Apex Court. The reference is yet to be answered. आणि दरम्यान नवीन कायद्यामध्ये काय सांगितलं की आता तुम्ही काय करायचंय, नवीन कायद्यामध्ये आपल्याला सांगितलं की नाही पब्लिक सर्वंटच्या विरोधात सँक्शन लागणार नाही तुमची कॉम्पिटंट अथॉरिटीची, परंतु 2 कंडिशन्स मात्र फुलफिल कराव्या लागतील. आणि त्या 2 कंडिशन कुठल्या आहेत की अरे आता ह्या पब्लिक सर्वंटनी हे काम जे केलेलं आहे ते काम इन द डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल ड्युटी केलेलं आहे की नाही, काही कनेक्शन आहे का नाही. म्हणजे पोलीस ऑफिसर आहे आणि त्याला खून करण्याची परवानगी आहे का? नाही. वेदर दॅट हॅज एनी रिलिव्हन्स अँड कनेक्शन विथ द इन द डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल ड्युटी हे कोण सांगणार. म्हणून कायदा आला, कायद्याने सांगितलं की आता सुपिरियर ऑफिसरचा देखील रिपोर्ट मागवायचा. त्याचे जे सुपिरियर ऑफिसर असतील त्या पब्लिक सर्वंटचे, त्यांचा रिपोर्ट मागवला जातो. आणि दुसरी कंडिशन की त्या पब्लिक सर्वंटलाही ऐकलं जातं.
की अरे अशा कुठली परिस्थिती होती दॅट लेड यू टू कमिट दिस ऑर दॅट लेड यू ऑर दॅट सिच्युएशन्स लेड यू टू कमिट दिस ऍक्ट, की अशी कुठली सिच्युएशन आली की काम करत असताना तुला या गोष्टी कराव्या लागल्या. आणि म्हणून दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ पब्लिक सर्वंट, की पब्लिक सर्वंटच्या विरोधात ज्यावेळेस आपण कंप्लेंट घेऊन जाऊ त्यावेळेस मॅजिस्ट्रेट आपल्याला सांगतील आणि आपल्याला हा बदल महत्वाचा जे काम करत असताना आपल्याला माहित असावा की अरे आता सुपिरियर ऑफिसरचा अहवाल मागवला का, त्या पब्लिक सर्वंटचंही कोर्टाला ऐकून घेतलं जाणार. आता ह्याला टाइम लिमिट दिलेलं नाहीये, बट वी विल से दॅट की येस आता रिझनेबल टाइम मध्ये हे आलं पाहिजे. Again, it is a subject matter of interpretation. So that is in respect of private complaint. मेजर बदल आणखी सरांनी आपल्याला पूर्ण क्रोनॉलॉजी सांगितली, मी प्रोसिजरवर जाणार नाही. आय विल टेल ओनली की काय व्हायचं 156(3) सुद्धा मॅन्डेटरीलीच करावं लागायचं का. आपण आर्ग्युमेंट करायचो बघा. आपण काय आर्ग्युमेंट करायचो, आपण आर्ग्युमेंट करायचो की इन द केस ऑफ ललिता कुमारी the Honorable Supreme Court says that registration of the FIR is mandatory. म्हणजे आता FIR रजिस्टर करून घेणं हे खूप मॅन्डेटरी आहे. परंतु त्याचबरोबर 156(3) मग मॅन्डेटरी नाही का, नाही. देन इट सेज की नो मॅजिस्ट्रेट शुड अप्लाय द माइंड द जजमेंट यू विल फाइंड अंजुरी कुमारी वर्सेस State of NCT Delhi. So magistrate should apply its mind ki whether assistance of the police by the investigation at the hands of the police is required or not. So going to the further extent, ज्यावेळेस आपण प्रायव्हेट कंप्लेंट हा भाग विचारात घेतो, सेक्शन 200 सरांनी सांगितलं 190 पासून तर 205 पर्यंत आपण विचारात घेतो एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस. पण आता एक महत्वाचा भाग आला की आरोपीला नो कॉग्निझन्स कॅन बी टेकन अंटिल अँड अनलेस अक्यूज शुड हॅव बीन गिवन ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. आरोपीला ऐकावं लागेल, मग त्यांनी मिनी ट्रायल होणार नाही का. आरोपीच्या विरोधात अगोदरच कॉग्निझन्स घेतलेलाच नाहीये, दखल घेतली नाही, तरी सुद्धा आरोपीला ऐकायचं का. ही पूर्वीची पोझिशन नव्हती. ती सेटल लिगल पोझिशन जी आहे त्याच्याबाबत काही अंशी ती कॉन्ट्ररी वाटतं असं बऱ्याच ज्युरिस्टचं देखील म्हणणं आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. Then only arrest and remand part is concerned. बघा आपल्याकडे अर्नेश कुमार इज द जजमेंट, सत्येंद्र कुमार अंटिल यू कॅन रेफर टू. अरेस्टचं काय झालं 1994 ला जोगिंदर शर्मा ही जी जजमेंट आपण जोगिंदर कुमार ही जर जजमेंट आपण बघितलं 1994, त्यावेळेस कुठंतरी त्यांना वाटलं की अरे पॉवर्स ऑफ द अरेस्ट अँड नेसेसिटी ऑफ द अरेस्ट आर टू डिफरंट थिंग्स. मला पोलीस म्हणून पॉवर्स आहेत अरेस्ट करण्याच्या, पण अरेस्ट करण्याची गरज आहे का. इव्हन गोइंग बाय द सेक्शन्स, आपण जर सेक्शन बघितले की इन्व्हेस्टिगेशन सरांनी आपल्याला सांगितलं की अरे रिमांड हा प्रिरोगेटिव्ह इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरचा, तर मला अटक करायची का नाही. म्हणून मग नोटीसची कन्सेप्ट त्यावेळेस सजेस्ट केली, विच हॅज बीन टेकन रेफरन्स ऑफ द रॉयल कमिशन रिपोर्ट इन द UK. आणि म्हणून जोगिंदर कुमारचं जजमेंट जर आपण वाचलं तर त्यामध्ये लक्षात येईल की रॉयल कमिशनचा जो रिपोर्ट होता युकेचा, त्यामध्ये उल्लेख करण्यात आला की अरेस्ट ह्या आर्बिट्ररी होतात. मला केवळ पॉवर इन अरेस्टची म्हणून पोलीस अरेस्ट करतात, अरेस्टची नेसेसिटी नसते. देन प्रोव्हिजन ऑफ द नोटीस, आपण ज्याला 41A ची नोटीस म्हणतो. व्हॉट इज दिस इज ऑल अबाउट. या नोटीसच्या बाबतीत काही अंशी आपल्याकडे संभ्रम दिसतो, पण नवीन कायद्यामध्ये सेक्शन 35 हा क्लिअर केलाय की फर्स्ट ऑफ ऑल जर समजा एखादा पोलीस ऑफिसरच्या प्रेझेन्स मध्ये जर क्राईम केला कॉग्निजिबल स्वरूपाचा, तर डेफिनेटली ही कॅन अरेस्ट. हावेवर बी आकडा जर आपण बघितला तर त्यात सांगितलं की 7 वर्षापर्यंत शिक्षा असणाऱ्या गुन्हा जर केला तर हे ठरवायचंय. कोणी ठरवायचंय, त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी ठरवायचंय की वेदर अरेस्ट इज रिक्वायर्ड ऑर नॉट. ती अरेस्ट गरजेची आहे किंवा नाही, कसं ठरवायचंय, काय पॅरामीटर्स आहे. म्हणून त्याच्यात 5 पॅरामीटर्स दिल्या की बघा अरेस्ट मध्ये 2-4 कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. दॅट इज रिझनेबल सस्पिशन, क्रेडिबल इन्फॉर्मेशन, अँड की वेदर क्रेडिबल इन्फॉर्मेशन आहे का, रिझनेबल सस्पिशन आहे का इन रिस्पेक्ट ऑफ कमिशन ऑफ दिस ऑफेन्स.
सो कन्सिडरिंग दॅट फॅक्टर, कन्सिडरिंग दिस फॅक्टर की नाही आता जर मी याला अटक केली नाही तर हा परत हा गुन्हा करेल, अटक केली नाही तर हा पळून जाईल, हा अवेलेबलच होणार नाही, अटक केली नाही तर गुन्ह्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशनच होणार नाही. म्हणून आपण सेक्शन 35 आत्ताचा आणि 41 जुना बघितला पाहिजे. येस, नोटीस इज मॅन्डेटरी केलंय की शॅल वर्ड वापरलाय की इश्यू करायची, पण कधी वेन अरेस्ट इज नॉट रिक्वायर्ड. कोणी ठरवायचं अरेस्ट इज रिक्वायर्ड इज नॉट? पोलिसांनी ठरवायचं की अरेस्ट इज रिक्वायर्ड ऑर नॉट. कुठल्या कुठल्या ऑफेन्सेस मध्ये बी मध्ये सांगितलंय 7 वर्षापर्यंत. बट 35(3) मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल नोटीसच्या प्रोव्हिजन मध्ये, त्यावेळेस कळेल की इन ऑल केसेस, सबसेक्शन 1च्या ऑल केसेस मध्ये वेअर अरेस्ट इज नॉट रिक्वायर्ड, जसं सरांनी सांगितलं की 302च्या केसमध्ये सुद्धा रिमांड घ्यायचं का नाही, इट इज अ प्रिरोगेटिव्ह. जर गरजेचं नसेल तर आय मे नॉट टेक. सो डिस्क्रिशन जे वेस्टेड केलंय आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीच्या हातामध्ये, वी ऑफन सीज दॅट की अरे दॅट हॅज बीन युज्ड आर्बिट्ररीली. म्हणून चेक दिला. चेक कशा आधारे दिला? अर्नेश कुमार. मग अर्नेश कुमारने काय सांगितलं जजमेंटने? जजमेंटनी प्रोसिजर ले डाऊन केली की बघा आर्बिट्ररी अरेस्ट आहे का चेक करायची आहे. रिमांडला जाताना पहिलं काय चेक करायचं वकिलांनी किंवा मॅजिस्ट्रेटनी देखील? इट इज बाउंड अँड ड्युटी ऑफ द मॅजिस्ट्रेट टू चेक वेदर दी अरेस्ट हॅज बीन डन लीगली विथ द प्रोव्हिजन्स, with the compliance of the provision, or whether this arrest itself is illegal, whether notice has been issued, why he feels that arrest is necessary, whether he had given checklist as per the Arnesh Kumar judgment. म्हणून त्यांनी केवळ चेकलिस्ट दिली म्हणून ब्लाइंडली फॉलो करायचं नाही, आणि हे जर फॉलो केलं नाही तर याचे सिरियस कॉन्सिक्वेन्सेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं. दे मे फेस कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, दे मे फेस डिपार्टमेंटल इन्क्वायरी. म्हणून कन्क्लुजिव्ह प्यारा जे आहे अर्नेश कुमार, दॅट मे बी रेफर्ड इन रिस्पेक्ट ऑफ अरेस्ट. डी.के. बसूचं जजमेंट आपल्याला अरेस्टच्या बाबतीत रेफर करता येईल. देन वाईल कमिंग टू द रिमांड, रिमांड मध्ये काय मेजर बदल झालेत हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण आता पोलीस कस्टडीचं उदाहरण घेतलं की सुरुवातीला काय व्हायचं, मी नेहमी बऱ्याच ठिकाणी बोलताना सांगितलं की सो कॉल्ड मोठे लोक अटक होतात आणि अटक झाल्यानंतर त्यांना एक तर अटक फार शिताफीने होते आणि ती अटक झाली की अचानकपणे त्यांच्या छातीत दुखायला लागतं. त्यांनाही कळत नाही त्यांना काय झालंय आणि पोलिसांनाही कळत नाही, डॉक्टरांनाही कळत नाही आणि ते 20-25 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहतात. अनुपम कुलकर्णी हे एक जजमेंट होतं आणि त्या जजमेंटनी सांगितलं की बघा 15 दिवस पोलीस कस्टडी घेता येते, पण ती फर्स्ट इनिशियल 15 डेज आफ्टर द अरेस्ट प्रोडक्शन. आणि पहिल्या 15 दिवस तर हा हॉस्पिटललाच होता, याची पोलीस कस्टडी घेता आली नाही, आम्हाला इन्व्हेस्टिगेशनची संधी मिळाली नाही. इफ यू आर एक्सपेक्टिंग फ्रॉम अस टू इन्व्हेस्टिगेट इनटू द मॅटर फेअरली, ट्रान्सपरंटली, इम्पार्शियली, न्यूट्रली, देन आम्हाला संधी द्या. सो ही पळवाट ठरते का काय अशी ज्यावेळेस भीती निर्माण झाली त्यावेळेस रिसेंटली बिफोर कमिंग इन टू फोर्स द न्यू ऍक्ट, रिसेंटली इन द जजमेंट ऑफ विकास शर्मा वर्सेस सीबीआय, याच्यामध्ये असंच झालं की पहिले 15 दिवस निघून गेले, पोलिसांना संधी मिळाली नाही पोलीस कस्टडीची, आणि म्हणून 15 दिवस गेल्यानंतर सुद्धा पोलीस कस्टडी ग्रांट केली ऑनरेबल सुप्रीम फॉर द इफेक्टिव्ह इन्व्हेस्ट. आता स्टॅट्युटरीलीच ते रेकग्नाइज केलं गेलं आणि आता स्टॅट्यूट काय सांगतं की 2 पद्धतीचे गुन्ह्यांची वर्गवारी बऱ्याच पद्धतीने करण्यात आली. कॉग्निजिबल, नॉन कॉग्निजिबल, कंपाऊंडेबल, नॉन कंपाऊंडेबल, बेलेबल, नॉन बेलेबल, ट्रायबल बाय जेएमएफसी, ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट. देन ही वर्गवारी आली की कुठल्या गुन्ह्याचा तपास हा किती दिवसांमध्ये झाला पाहिजे, आणि म्हणून ज्या गुन्ह्याला 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे त्याचा तपास आपण म्हणतो 60 दिवसात झाला पाहिजे. ज्या गुन्ह्यांना त्यापेक्षा जास्त शिक्षा आहे त्याचा तपास जो आहे तो 90 दिवसात झाला पाहिजे. स्पेशल स्टॅट्यूट वेगळ्या प्रोव्हिजन सांगतो. सो आता 60 आणि 90 दिवसांमध्ये जर कुठला असेल तर नवीन कायदा सांगतो की ज्या गुन्ह्यांचा तपास 60 दिवसांमध्ये झाला पाहिजे त्या गुन्ह्यांमध्ये जर पोलीस कस्टडी घ्यायची असेल तर पहिल्या 40 दिवसांमध्ये तुम्ही कधीही 15 दिवसाची पोलीस कस्टडी घेऊ शकता. पोलीस कस्टडी 15 दिवस घेता येईल, पण पहिल्या 40 दिवसांमध्ये फ्रॅगमेंटेड मॅनर मध्ये थोडं थोडं करून तुम्हाला घ्या. मग आता आपण असा विचार करू की सुरुवातीला 2 दिवस घेतली, नंतर 4 दिवस घेतली, परत म्हणले आमच्या पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित ठेवला आणि बेलच्या वेळेला आले म्हणले आम्हाला पोलीस कस्टडी घ्यायची येतात. अगेन प्रोव्हिजन ऑफ दी बेल. आपण ज्यावेळेस कधी पार्ट 2 आपला चांगला रिस्पॉन्स आहे अँड वी विल टेक कॉल की आपण पार्ट 2 ज्यावेळेस करू त्यावेळेस इथून पुढे त्याबद्दलची चर्चा करू.
सो बेसिकली बेलमध्ये ती प्रोव्हिजन केली की तुम्ही बेल रिजेक्ट नाही करू शकत, केवळ तुम्हाला पोलीस कस्टडी घ्यायची असेल तर, इफ ही इज अदरवाईज एंटायटल्ड टू. म्हणून पोलीस कस्टडी घेताना 15 दिवसाचीच लिमिट आहे, परंतु ती पहिल्या 40 दिवसात कधीही घेता येईल, ज्या गुन्ह्यांना 60 दिवसापर्यंत इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करा असं कायदा म्हणतो. आणि नवीन आल्या ज्या गुन्ह्यांना 90 दिवसात तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करायचंय, त्याची 15 दिवसांची पोलीस कस्टडी तुम्हाला पहिल्या 60 दिवसात घेता येणार. सो 40 दिवस आणि 60 दिवस हे कॅपिंग लिमिट दिलं आणि फ्रॅगमेंटेड मॅनर मध्ये पोलीस कस्टडी तुम्हाला घेण्याकरता जस्ट तुम्हाला अलाउ केलं. सो दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ रिमांड सो फार एज न्यू चेंजेस इज कन्सर्न. वी आर कमिंग टू द म्हणजे फायनल आणि आपला शेवटचा जो मुद्दा होता की येस सम ज्युडिशियल ऍस्पिरंट्स आर ऑल्सो देअर. टू बी व्हेरी ऑनेस्ट की मला कधी तशी संधी मिळाली नाही की इंटरव्ह्यू मी दिले किंवा काय, बट व्हॉट आय फील की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की इंटरव्ह्यूला काही टिप्स जर द्यायच्या असतील तर मी प्रॅक्टिसच्या हिशोबानेच की येस मी जे म्हणतो की कन्सेप्च्युअल आपली क्लिअरिटी असावी, कन्सेप्ट आपल्या क्लिअर असाव्यात, कन्सेप्ट क्लिअर असाव्यात. त्या कशा करता? देन आय विल टेल यू वन थिंग की बघा, ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला जातो तर इंटरव्ह्यूची कन्सेप्ट काय, FIR ची कन्सेप्ट काय, रिमांडची कन्सेप्ट काय, बेलची कन्सेप्ट काय, कुठून आलं बेल इज अ रूल अँड जेल इज अ एक्सेप्शन, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. म्हणून इंटरव्ह्यू म्हणजे काय, साधा सरळ जर आपण अर्थ काढला आपल्या सोप्या भाषेत तर इंटरव्ह्यू, इनर व्ह्यू तुम्हाला लिहायला दिलंय, तुम्ही लिहिलंय. आणि म्हणून की डेअर टू बी ऑथेंटिक असं मी तुम्हाला सांगेल की येस तुम्ही ऑथेंटिक राहा, इंटरव्ह्यू करताना कॉन्फिडंट राहा, निगेटिव्ह एनर्जीने जाऊ नका. दुसरी गोष्ट की येस इट इज ऑल्सो नॉलेज चेक, पण प्रॅक्टिकल नॉलेज. अँड ॲज आय विल रिमाइंड माय सेल्फ अ डेफिनेशन ऑफ द ऑनरेबल स्वामी विवेकानंद, ज्यांनी स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं की व्हॉट इज प्रॅक्टिकल नॉलेज, इट्स नॉट ऑल अबाउट कलेक्शन ऑफ द फॅक्ट, knowing or awareing about the fact, but it is using your ability for the productive purpose. जे आपण वकिलीत करतो, आज आपलं हे अकॅडमिक नॉलेज आपण यूज करतो, आपली ॲबिलिटी इन्हान्स करतो, प्रोडक्टिव्ह पर्पज, लोकांना न्याय देण्याकरता, आपला चरितार्थ चालवण्याकरता आपण ते यूज करतो. सो काही महत्वाच्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळेल, बट सो फार एज इंटरव्ह्यू इज कन्सर्न की येस हाऊ यू रिप्रेझेंट युअर नॉलेज, you should be confident enough, not overconfident, I am saying. आणि सेकंडली एंड ऑफ द डे हे लक्षात ठेवा की माझ्या पर्स्पेक्टिव्ह मी आता बोलतोय, however some may feel that he is very arrogant, some may feel that he is very fast, some may feel that ki no he is not sticking up this. So it is my perspective and air is a human being. So Arijit Singh and Zubin Nautiyal has also been eliminated. बट व्हॉट दे आर डुईंग राईट नाऊ, त्या दोघांनी किती वेळ लावलाय त्यांच्या गाण्याने हे आपल्याला माहिती आहे. सो इट इज इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह. बऱ्याच गोष्टी आहे सांगण्यासारख्या, बट अवर मीटिंग इज शेड्यूल अप टू 2 ओनली. दॅट देअर आफ्टर दॅट मीटिंग मी मे बी डिस्कनेक्टेड. सो आपण निश्चित प्रयत्न करूया आणि तुम्हाला सगळ्यांना जे JMFC ऍस्पिरंट्स असतील की येस तुम्ही प्रॅक्टिकली कन्सेप्ट क्लिअर करून जा, आणि प्रॅक्टिकली कन्सेप्ट क्लिअर करून जाताना आपल्याला एक उद्देश ठेवायचा आहे की आपण ऑथेंटिक असलं पाहिजे. याच बरोबर जे JMFC ऍस्पिरंट आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीने जे लॉ प्रोफेशनल, लॉ स्टुडंट्स अँड अदर्स ऑल्सो हु हॅव जॉईन्ड इन अ ट्रेमेंडस मॅनर टू दिस वेबिनार, विच रिअली इन्स्पायरिंग अवर कॉन्फिडन्स, की नेहमी बूस्ट करत असतं आणि अशा पद्धतीने वेबिनार घेण्याकरता आम्हाला उद्युक्त करतं. त्याबद्दल आपण सर्वांनी जॉईन केलं, पार्टिसिपेट केलं, त्याबद्दल इन्स्टिट्यूटच्या वतीनं मी आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद आपणाला सर्वांना देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आज मी इथं थांबतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. तुमच्या या मार्गदर्शनामुळे मुलांना तर नक्कीच फायदा झालेला असेल आणि तुम्ही अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये किंवा सोप्या पद्धतीने त्यांना नवीन कायद्यातील बदल आणि JMFC जे आता ऍस्पिरंट्स आहे, जे इंटरव्ह्यूला जाणार आहेत, त्यांना मार्गदर्शन दिलं, त्यांना टिप्स दिल्या. सो पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. आणि मी इन्स्टिट्यूटच्या वतीने परत एकदा हिरे सरांचं मनापासून आभार मानते की त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि मुलांना खूप छान मार्गदर्शन केले.
आणि सर आम्हाला तुमच्याकडनं अजून जे काही आमचे वेबिनार्स आम्ही शेड्यूल करणार आहोत तुमच्याकडनं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल सर. Yes, thank you, madam. We can conclude, right? येस सर.